दी न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीचे कन्या महाविद्यालय मिरज व ॲल्युमनाय असोसिएशन अर्थात माजी विद्यार्थिनी संघ यांच्या वतीने मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते. माजी विद्यार्थिनी संघाच्या अध्यक्षा वनिता पवार मॅडम, उपाध्यक्षा कीर्ती महाजन मॅडम, खजिनदार आशाराणी चौगुले मॅडम, तसेच आसावरी मॅडम व इतर सदस्य, कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर उल्हास माळकर सर इत्यादी सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करते. यावर्षी आपण संयुक्त विद्यमाने महिला दिन सप्ताह विशेष व्याख्यानमालेचे आयोजन केलेले आहे. या संकल्पनेस उत्स्फूर्त प्रतिसाद देत महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर माधुरी देशमुख मॅडम, माजी विद्यार्थिनी संघ समितीच्या कोऑर्डिनेटर प्राध्यापिका शिरगावकर मॅडम, तसेच समितीचे सदस्य रमेश कट्टीमणी सर, दरवर्षीप्रमाणेच आपण सहकार्य करणारे व आपल्यासोबत मार्गदर्शक म्हणून उपस्थित असणारे प्राध्यापक डॉक्टर सरगर सर व इतर सर्व प्राध्यापकांनी हा योग जुळवून आणला, याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेमागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई, या व अशा अनेक कर्तृत्ववान स्त्री शक्तीला मानाचा मुजरा करून आपण व्याख्यानमालेस सुरुवात करणार आहोत. विविध विषयांना अनुसरून आपण व्याख्यानमालेचे विषय ठरवलेले आहेत, जसे की आजचा विषय आहे डिजिटल साक्षरता, उद्या नेतृत्व गुण विकास, तसेच त्यानंतर सायबर सुरक्षा व जागृती, अशा अनेक विषयांवर मार्गदर्शक प्रकाश टाकणार आहेत. अनेक जबाबदाऱ्यांचं ओझं लिहिलेल्या पेलत आपण सर्वजण आज महिला स्वतःसाठी एकत्र येऊन ज्ञानार्जन करणार आहोत. मी विनंती करते वनिता पवार मॅडम यांना की त्यांनी स्वागत व प्रास्ताविक करावे. मॅडम माईक म्यूट आहे, फक्त अनम्यूट करा. आवाज येत नाही वनिता मॅडम. आवाज आता येतोय? आवाज येतोय? येतोय. धन्यवाद सोनम. नमस्कार, मी सौ वनिता यादव पवार, कन्या महाविद्यालय मिरज व माजी विद्यार्थिनी संघ कन्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये उपस्थित सर्व मान्यवर, श्री झाडुके सर, प्राचार्य डॉक्टर माळकर सर, माजी विद्यार्थिनी विभाग प्रमुख सौ शिरगावकर मॅडम, देशमुख मॅडम, कुलकर्णी मॅडम, सर्व प्राध्यापक वर्ग, तसेच आजच्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी आमंत्रित व्याख्याते डॉक्टर बाबासाहेब सरगर सर, व्याख्यानासाठी उपस्थित सर्व आदरणीय श्रोता वर्ग, या सर्वांचे मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. कन्या महाविद्यालय मिरज माजी विद्यार्थिनी संघ हा मागील वर्षी जून मध्ये रजिस्टर करण्यात आला आहे. सध्या संघाच्या नोंदणीनंतरच्या सर्व पूर्तता, उदाहरणार्थ बँक अकाउंट, सभासद नोंदणी अशी कामे सुरू आहेत. माजी विद्यार्थिनींसाठी एक वर्षासाठी सभासद नोंदणी 100 रुपये, तर आजीव सभासद नोंदणी 500 रुपये आहे. महाविद्यालयाचे काम आम्हा माजी विद्यार्थ्यांसाठी नेहमीच व्यासपीठ उपलब्ध करणे आणि आपुलकीचे नाते ठेवणे हे राहिलेच आहे. आम्ही राबवत असलेल्या विविध उपक्रमांमध्ये महाविद्यालय आपल्यासाठी सदैव मदत करत असते. त्यामुळे अजूनही कॉलेजवर गेले की ते जिव्हाळ्याचे आणि माहेरपणाचे भाव मनात येतात. इथून पुढेही असेच अनेक उपक्रम राबवण्यासाठी आपण सर्व माजी विद्यार्थिनींनी एकत्र येणे खूप गरजेचे आहे. यासाठी महाविद्यालयाच्या विकासामध्ये योगदान देण्यासाठी आपण एकत्र यावे आणि त्या उपक्रमाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपण कधीही आम्हा सर्वांस संपर्क करावा. पुनश्च एकदा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करून कार्यक्रमाची सूत्रे मी सोनम यांच्याकडे देत आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर कन्या महाविद्यालय मिरज चे प्राचार्य माननीय डॉक्टर उल्हास माळकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावे व या व्याख्यानमालाचे उद्घाटन करावे. धन्यवाद सोनम मॅडम. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कन्या महाविद्यालय मिरज माजी विद्यार्थिनी संघटना या संघटनेचे पदाधिकारी अध्यक्षा माननीय वनिता पवार मॅडम, त्याचबरोबर कीर्ती महाजन मॅडम, माननीय आशाराणी चौगुले मॅडम,
आणि सर्व पदाधिकारी, सोनम कांबळे मॅडम आणि आमच्या शिक्षण संस्थेचे कार्यवाह आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री झाडबुके सर, आपली ही माजी विद्यार्थिनी संघटना रजिस्टर्ड झाली आणि यानंतर अनेक चांगले उपक्रम आपल्या महाविद्यालयात या संघामार्फत सुरू होत आहेत. गतवर्षी सुद्धा ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू होती आणि अनेक नामवंत वक्त्यांनी, आपल्या माजी विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला. समाजातल्या ज्वलंत प्रश्नांच्यावर चर्चा या माध्यमातून घडते. आपल्या देशाच्या, जगाच्या आणि आपल्या एकूणच भारतीय समाज व्यवस्थेतील विविध प्रश्न या निमित्तानं आपल्याला समजावेत, त्यावरती चर्चा व्हावी आणि यातून योग्य तो बोध घ्यावा. आपल्या व्यक्तिमत्वाची उमज आणि समज वाढवण्यासाठी, आपल्या समोरचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी या व्याख्यानमालेतील नामवंत वक्ते जे आहेत ते आपल्या क्षेत्रात योगदान देत असतात आणि आपल्या सगळ्यांना त्याबद्दल अवगत करतात. हे एक प्रबोधनाचं मोठं कार्य आहे. समाजाला आज प्रबोधनाच्या कार्याची गरज आहे. प्रबोधनातून समाज परिवर्तन होत असते आणि ते टिकाऊ असते, चिरंतन असते. या हेतूनेच आमच्या महाविद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना ही अतिशय तत्पर असते. या संस्थेचे सर्व सभासद आपापल्या क्षेत्रात कार्यमग्न आहेतच. कुणी नोकरीमध्ये आहे, कुणी व्यवसायामध्ये आहे, अनेकांच्यावरती आता कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत. या सर्वांचं पालन करून सुद्धा आपण या संघटनेच्या कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेता, याचा कॉलेजला तुमचा सार्थ अभिमान आहे. या वर्षीची जी व्याख्यानमाला आहे, तर या व्याख्यानमालेचा पहिला विषय जो आहे आजचा, तो म्हणजे डिजिटल साक्षरता. आणि या विषयाचे वक्ते आहेत ते आपल्याच महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब सरगर सर. त्यानंतर 5 तारखेला उद्या होणारा जो विषय आहे आपला, तो नेतृत्व विकास, प्राध्यापिका डॉक्टर प्रतिभा पाटील त्या उद्या मार्गदर्शन करतील. आणि त्यानंतर 6 तारखेला माननीय रुपाली गायकवाड सायबर सुरक्षा या विषयावरती महात्मा गांधी पोलीस स्टेशन मिरज येथील पोलीस उपनिरीक्षक अशा विविध विषयांवरती व्याख्यान होत आहेत. या ठिकाणी आजचं डिजिटल साक्षरता हा व्याख्यानाचा विषय आहे आणि सरगर सर हे या विषयाची सर्वात प्रथम या ठिकाणी व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफत आहेत. मी आपल्या सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि या व्याख्यानमालेचं, ऑनलाईन व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. नमस्कार. खूप खूप धन्यवाद सर. आपल्या या अनमोल मार्गदर्शनाबद्दल तसेच सहकार्याबद्दल आम्ही सदैव आपल्या ऋणात राहू. यानंतर मी विनंती करते सौ आशाराणी चौगुले मॅडम यांना की त्यांनी आजचे मार्गदर्शक डॉक्टर सरगर सर यांचा परिचय करून द्यावा. ऍक्च्युली सरगर सरांचा परिचय करून देणे म्हणजे आपल्याला असं आहे की सूर्यमालेतील सूर्याची ओळख करून दिल्यासारखं आहे. कारण त्यांच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान इतकं मोठं आहे की मला पूर्ण माहिती नाही सरगर सर मी कितीपर्यंत पोहोचेन तुमचा परिचय करून देण्यापर्यंत, पण मी माझा प्रयत्न करते. आणि माझं इंट्रोडक्शन थोडं मी इंग्लिश मधून घेते बिकॉज आय एम कम्फर्टेबल विथ दॅट. अ व्हेरी गुड इव्हनिंग अँड गुड मोमेंट्स टू वन अँड ऑल. The chief guest of this priceless function, the guest of honor, a versatile personality who doesn't require a formal introduction, but then too, a formality. As a formality of the program, let me introduce today's guest of honor, Dr. Babasaheb Malu Sargar sir. He has completed his education like BA in Physical Education, BPEd, MPEd and MA in Marathi. He has completed his philosophy in physical doctorate of philosophy, PhD, that is in physical education. He has completed even diploma in journalism.
He is set in physical education, double net in physical education. Even he has completed diploma in school management. Nearly, he has taken professional trainings in 12 subjects like faculty introduction program, orientation, refresher, faculty development program. He had joined Kanya Mahavidyalaya Miraj on 30th of November 2018. His total teaching experience is nearly used for UG, that is 7 years, and for PG for 7 years. Nearly, he has spent 6 years in research. He has published 9 research papers. Also, he has a part of nearly 88 academic activities, conferences, workshops, seminars, webinars, and courses. Even he has played football, handball, basketball, hockey, judo, athletics at official, state, district, national, and school level and school games. He has played a vital role in the university exam committee. Even nearly 28 exams of theory and practical exams, he was a part of that. He is a selection committee, sports selection committee member in the university level for the games like rowing, canoeing, kayaking, etc. from Shivaji University and Jaipur University, Rajasthan. In college committee, various Kanya Mahavidyalayas college, a lot of committees are there. In that, he plays many roles like as a member, as a coordinator, and even as a chairperson. He has conducted various guest lectures and he has played a role of referee in many games. So if I take the list longer, again, it will take nearly half of the lecture of this hour. So we incredibly thank you, sir, for accepting our invitation and decorating the chair of the guest speaker. So I request you to take the charge and begin with the lecture. Welcome, sir. Welcome. Heartily welcome. Thank you. धन्यवाद आशाराणी मॅडम. यानंतर आजच्या व्याख्यानमालेचे मार्गदर्शक डॉक्टर बाबासाहेब सरगर सर, शारीरिक शिक्षण संचालक कन्या महाविद्यालय मिरज, यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांस मार्गदर्शन करावे. डॉक्टर सरगर सर. आवाज येतोय माझा? येस सर. येस. कन्या महाविद्यालय मिरज माजी विद्यार्थिनी संघ कन्या महाविद्यालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने गेले 3 वर्ष झालं आपण हा व्याख्यानमालेचा कार्यक्रम आपण घेत असतो आणि या व्याख्यानमालेमध्ये ऑनलाईन पद्धतीने आपण हे कार्यक्रम कायम घेतो. त्यासाठी माझीही आपणा सर्वांना कायम मदत होते. कट्टीमणी सर आहेत, देशमुख मॅडम आहेत आणि या सर्वांना घेऊन हे कार्यक्रम अतिशय दर्जेदार होतात. खरं तर डिजिटल साक्षरता हा विषय मला देशमुख मॅडमनी दिला आणि त्यावर बोलायला सांगितलं होतं. मी म्हटलं ठीक आहे, काय अडचण नाही मॅडम, आपण हा विषय घेऊया आणि ह्या विषयावर आपण माझी विद्यार्थिनींना याबद्दल सांगूया. काही अडचण नाही. कारण थोडंसं काय व्हायला लागलं की ज्यावेळी आपल्याला एखादे गेस्ट लेक्चर ज्यावेळी ऑर्गनाईज करायचं आहे, अशा वेळी ते गेस्ट जे आहेत त्या गेस्टना आपण बोलवायचं असतं. अशा वेळी त्या गेस्टना काहीतरी मानधन आपलं देणं गरजेचं असतंय. मात्र आपल्याकडून काय होतं की हे मानधन आपल्याकडनं अशा माजी विद्यार्थिनी संघाकडून यावेळी तर शक्य, गेले 2 वर्ष तर शक्य झालं नाही. निदान पुढच्या वेळी आपल्याकडं आपण नक्कीच शक्य होईल आणि पुढच्या वेळेपासून आपण चांगले वक्ते आपण आणखीन बोलू यासाठी प्रयत्न करूया. खरं तर आता माझ्या विषयाकडे वळतो. डिजिटल साक्षरता म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. आजचा माझा जो विषय आहे तो डिजिटल साक्षरता आहे. आता मला थोडेसे तुमच्याकडून प्रश्न पाहिजेत किंवा त्याची उत्तर पाहिजेत की डिजिटल साक्षरता म्हणजे काय, असं तुम्हाला काय वाटतं? कोण सांगू शकते? सांगू शकते कोण? सध्याचं जे मोबाईल किंवा कॉम्प्युटरचे काम आहेत ना सर, येस, त्याची सगळी माहिती असणं. येस, बरोबर. आणखीन सर, आता जे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळतं बाहेरून म्हणजे डिजिटल माध्यमातून, त्याचा योग्य उपयोग करून घेणे. बरोबर.
हॅलो. हा बोला. मला वाटतं सर, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण आपल्या प्रोफेशन मध्ये योग्य त्या पद्धतीने करणे. एकदम बरोबर. आणखीन? ठीक आहे. ज्यांनी ज्यांनी उत्तरे दिली ती सगळ्यांची उत्तरं बरोबरच आहेत. आता डिजिटल म्हणजे काय? कोण सांगू शकते? डिजिटल, फक्त डिजिटल. बटनांवर चालणे. बर. शिल्पा कोरुप मॅडम यांनी डिजिटल बद्दल सांगितले की डिजिटल मीडियाचा वापराबरोबर त्याची सिक्युरिटी बाबत माहिती घेणे. बरोबर. 1 to 0 जे नंबर्स आहेत सर, त्याचा Yes. उपयोग करून कम्युनिकेशन मध्ये आणणे. येस येस बरोबर. आणखीन? बर ठीक आहे. आता आपण फक्त साक्षरता ह्याच्याबद्दल बोलूया. साक्षरता म्हणजे नेमकं काय? कोण सांगू शकते? म्हणजे त्याविषयी आपल्याला ज्ञान असणे. अक्षरांची ओळख. येस. आणखीन? ठीक आहे. आता आपण काय करूया, पहिल्यांदा डिजिटल म्हणजे काय बघूया. तर डिजिटल म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान आहे जे पॉझिटिव्ह आणि नॉन पॉझिटिव्ह स्थितीमध्ये एखादा डाटा तयार करतं आणि तो डाटा तो काय करतं, संग्रहित करतं आणि त्याच्यावर प्रक्रिया करतं. मग आता ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नॉन पॉझिटिव्ह म्हणजे काय? पॉझिटिव्ह म्हणजे एक आकडा समजला जातो कॉम्प्युटरच्या ह्याच्यामध्ये भाषेमध्ये, आणि नॉन पॉझिटिव्ह म्हणजे काय? तर शून्य. जसं की बटन आपण चालू बंद करतो त्या पद्धतीने एक आकडा हा पॉझिटिव्ह आहे आणि 0 आकडा हा काय आहे? नॉन पॉझिटिव्ह. मग हे जे 0 आणि 1 हे जे डिजिट आहेत, हे डिजिटचा जो संग्रह असतो त्या सगळ्याचा संग्रह केला जातो. त्यामध्ये मग त्या संग्रहाला आपण काय म्हणलं जातं? बीट म्हणलं जातं. म्हणजे 0 जो आहे किंवा 1 जो आहे तो बीट म्हणला जातो. असे जे बीट आहेत त्याची एक लाईन तयार होते आणि त्या लाईन मधून काय तयार होतं की एखादं जी बिट्स आहेत ते सगळे एका लाईन मध्ये आल्यानंतर त्याचा बायनरी त्याला पद्धत म्हटली जाते. बायनरी पद्धतीचा वापर करून हे जे काही कॉम्प्युटर आहेत, हे जे काही मशीन आहेत किंवा ज्या काही आपण साधं कॅल्क्युलेटर जरी घेतलो तर ते बायनरी पद्धतीनं चालणारं हे एक कॉम्प्युटर सारखं मशीनच आहे. म्हणजे अशा पद्धतीनं कोणतंही कॉम्प्युटर असेल, मोबाईल असेल, कोणत्याही डिजिटल वस्तू असतील, ह्या वस्तू याद्वारे काय होतात? चालतात. आता यामध्ये साक्षरता म्हणजे काय? आता डिजिटल म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर साक्षरता म्हणजे काय? तर एखादी गोष्ट रीड करणे, वाचणे, बोलणे, ऐकणे आणि त्याचा वापर करून आपण समोरच्या बरोबर कम्युनिकेशन करणे, ते इफेक्टिव्हली, आणि त्यानंतर त्याच्या सेन्सद्वारे त्या समोरच्या व्यक्तीला ती जे काही आपण बोललेलं आहे, लिहिलेलं आहे ते त्याला समजणे, ह्या ज्या गोष्टी घडतात त्याला काय म्हणलं जातं? साक्षरता म्हणली जाते. म्हणजे लक्षात आलं? मग आता डिजिटल साक्षरता म्हणजे काय? तर आपल्याला जे काही कॉम्प्युटर असेल किंवा एखादी मोबाईल असेल, एखादी इंटरनेट असेल, म्हणजे अशा ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टींपासून आपल्याला त्याची माहिती असणं म्हणजेच काय? डिजिटल साक्षरता आहे. आता यामध्ये काय येतं? पहिली गोष्ट म्हणजे इंटरनेट येतं. इंटरनेट म्हणजे आलंच म्हणजे काय? की त्यामध्ये ऑनलाईन आलं. ऑनलाईन आल्यानंतर इंटरनेटचा आपण सगळेजण वापर करतो का? प्रत्येक व्यक्ती करते. आज प्रत्येकाच्याकडे मोबाईल आहे आणि त्या मोबाईलचा वापर करून आपण अनेक ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी बसून आपण दुसऱ्या ठिकाणी एकदम तिथं जाऊ शकतो, बोलू शकतो. अशा पद्धतीने इंटरनेटचा वापर करून आपण हे जे काही नेटवर्क आहे या नेटवर्कच्या माध्यमातून आपण काय होतो? तिथपर्यंत जुळलं जातो. हे कशामुळे होतं? तर आपल्याकडे आलेली डिजिटल साक्षरता. आता ऑनलाईन ही जी काय आहे ही ऑनलाईन वापरत असताना ऑनलाईन मध्ये ही सेफ्टी स्किल जे काय आहे ते महत्वाचे वापरणं गरजेचं असतं. अशा वेळी ज्यावेळी आपण
ऑनलाईनचा वापर करतो त्यावेळी काय होतं की आपण एखादी लिंक क्लिक करतो आणि लिंक क्लिक केल्यानंतर काय प्रॉब्लेम होतो की मग आपल्या अकाउंटमधनं पैसे उडणे वगैरे अशा काही गोष्टी होतात. तर आपण हे जे काही इंटरनेटचा वापर करतो किंवा ऑनलाईनचा माध्यमाचा वापर करतो अशा वेळी काय केलं पाहिजे की ते वापरत असताना सेफली सिक्युरिटी असणं ह्या सगळ्या गोष्टी पाहणं आपल्याला गरजेचं आहे. अशा वेळी हे जे वापरणे ही साक्षरता याला म्हटली जाते. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे डिजिटल सर्च स्किल्स आहेत. जसं की एखादी माहिती आपल्याला मिळवायची असते अशा वेळी काय करतो आपण तर अशा वेळी ती माहिती गोळा करत असताना आपण गुगल प्लॅटफॉर्म असेल असे अनेक सर्च इंजिन आहेत की त्या सर्च इंजिनवर आपण जातो आणि त्या सर्च इंजिन मधून आपल्याला हवी ती माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतो. आजच्या सध्याच्या घडीला जर तुम्ही बघितला AI तुम्हाला माहित असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती जर त्याला मागितली तर ती शब्द रूपामध्ये आपल्याला समोर येऊन थांबते. तुम्हाला आता जी चॅट जीपीटी माहिती आहे का सर्वांना? ती चॅट जीपीटी जी आहे त्यामध्ये आपण एक साधा प्रश्न जरी त्याला विचारला पण विचारत असताना व्यवस्थित विचारला पाहिजे. जसं की मी आता समजा मी आता क्रीडा शिक्षक आहे, फिजिकल एज्युकेशन टीचर आहे, मला फिजिकल फिटनेस बद्दल एखादी पीपीटी तयार करायची आहे. अशा वेळी मी काय करणार तर फक्त मी त्या चॅट जीपीटीला काय सांगणार की मी क्रीडा शिक्षक आहे, नाही तू क्रीडा शिक्षक आहेस आणि तुला फिजिकल फिटनेस बद्दल पीपीटी तयार करायची. तर तो काय करतो लगेच फिजिकल फिटनेस बद्दलची माहिती तो स्वतः क्रीडा शिक्षक समजतो स्वतःला चॅट जीपीटी आणि त्यानंतर फिजिकल फिटनेस संदर्भातले कंपोनंट वाईज सिस्टमॅटिक पीपीटीला जसं एक वरचा पॉईंट त्याला खाली 4 पॉईंट 1 पॉईंट 4 पॉईंट असे करत एक पीपीटी तयार तुम्हाला समोर करून देतो आणि त्या पीपीटीचा वापर करून तुम्ही काय करू शकता की समोर आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या समोरच्या ज्या काही प्रेक्षक आहेत त्यांना आपण ती माहिती पीपीटीद्वारे देऊ शकतो. म्हणजे आज इंटेलिजन्स चा वापर जो आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा वाढलेला आहे. त्यानंतर पुढचं काय आहे की आता डिजिटल क्रिटिकल सिच्युएशन ज्यावेळी असते अशा वेळी काय होतं की आपण एखादं ऑनलाईनला माहिती इन्फॉर्मेशन आपण घेतो आणि ती घेतल्यानंतर काय होतं की त्याची इव्हॅल्युएशन आपल्याला करायला मिळतं. त्यानंतर ती जी काय त्याची क्षमता आहे किंवा वास्तवता आहे हे सगळं ओळखण्याची जी काही गोष्ट आहे ती आपल्या क्रिटिकल थिंकिंग मधून आपल्याला काय करता येते मिळवता येते. त्याचबरोबर सायबर सिक्युरिटीचा अवेअरनेस पण आपल्याला त्यामध्ये असला पाहिजे. त्यानंतर डिजिटल सिटिझनशिप असेल, इन्फॉर्मेशन च्या बाबतीत लिटरसी असेल, ती इन्फॉर्मेशनची लिटरसी पण आपल्याला माहिती करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर लाईफ लॉंग लर्निंग मिळवण्यासाठी आपल्याला इंटरनेट आणि ह्या सगळ्या गोष्टीचा वापर आपण करत असतो. अशा वेळी आपल्याला काय होतं की परवा सहज मी मॅडमना बोलता बोलता म्हणलं की आपल्या मोबाईलमध्ये अनेक प्रकारचे ऍप्स आहेत. त्या ऍपचा वापर करून कशा पद्धतीने आपल्याला माहिती किंवा एखाद्या गोष्टीचा वापर करता येईल हे सांगता येते. मी आज तुम्हाला खरं तर काही ऍप्स आहेत त्या ऍप बद्दल मी माहिती सांगणार आहे. त्यातला जो पहिला ऍप आहे तो डिजिलॉकर. डिजिलॉकर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, माहित आहे का? डिजिलॉकर कुणाकुणाला माहित आहे? मला माहिती आहे सर. येस माहित आहे सर, पण ते ऑपरेट कसं करायचं माहित नाहीये. येस. आणखीन? ठीक आहे, मी माझा मोबाईल जोडतोय, एकच मिनिट. ठीक आहे, मी माझा मोबाईल जोडलाय. तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसते माझी मोबाईलची? हो सर. हो सर, दिसते ना. हा. आता डिजिलॉकर हे एक असं ऍप आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं तयार केलेलं ऍप आहे. या ऍप मध्ये आपला आधार कार्ड, आपली मार्कलिस्ट अशा अनेक प्रकारच्या ज्या काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स आपल्याला यामधून मिळतात. आता हे मिळत असताना
की डिजी लॉकर डाउनलोड पहिल्यांदा करून घेतलं पाहिजे आपल्याला मोबाईलमध्ये. त्यासाठी काय करायचं, तर आपल्या मोबाईलमध्ये गेल्यानंतर प्ले स्टोअर सगळ्यांना माहित आहे, बरोबर. प्ले स्टोअरला गेल्यानंतर इथं सर्च करायचं आहे डिजी लॉकर. डिजी लॉकर केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीनं चिन्ह दिसतं डिजी लॉकरचं, बघा अशा पद्धतीनं. हे जे आहे ते आपण काय करायचं, डाउनलोड करून घ्यायचं. आता हे डाउनलोड करण्यासाठी आता माझ्याकडे ऑलरेडी असल्यामुळं ते ओपन म्हणते. तुम्ही सगळ्यांनी काय करायचं, ते इन्स्टॉल करून घ्यायचं. इन्स्टॉल केलं की तुम्हाला त्याचा असा इंटरफेस दिसतो बघा. आता तुम्ही जर बघितला वरच्या बाजूला बघा, हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो लोगो आहे आपला सगळ्यांना माहित आहे, तो लोगो आहे. त्याच्या बाजूला डिजी लॉकर अशा पद्धतीने लिहिलेला आहे. त्यानंतर हे जे डिजी लॉकर ऍप आहे हे या पद्धतीने सगळ्याला आपल्याला इंटरफेस दिसतं. आता हे चालू कसं करायचं, तर पहिल्यांदा कुठं जायचंय, तर गेट स्टार्टेड मध्ये जायचं. गेट स्टार्टेड सगळ्यांना दिसतंय. त्याच्यावर गेल्यानंतर आता ज्यांचे ऑलरेडी अकाउंट असतील त्यांनी साइन इन केलं तर काही अडचण येत नाही. ज्यांचे नवीन आहेत त्यांनी काय करायचं, क्रिएट अकाउंट याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर एकच मिनिट ओपन होते. या पद्धतीनं तुम्हाला नवीन पॉपअप ओपन होईल त्याच्यासमोर. मग ह्यामध्ये काय करायचं आहे, पहिल्यांदा फुल नेम आहे. आता फुल नेम घालत असताना काय करायचं आहे की आपण आपल्या आधार कार्डवर जे काही नाव आहे ते आधार कार्डावरच नाव यामध्ये घालायचं. आता समजा मी माझं घातलं नाव, बर्थ डेट घालायचं तिथं, इयर घालायचं आहे, त्यानंतर मेल फिमेल लिहायचं आहे. आपला मोबाईल नंबर जो आपल्याकडे असेल तो मोबाईल नंबर घालायचा आहे. माझा जो नंबर आहे तो मी घालतोय. त्यानंतर आपला ईमेल आयडी, त्यानंतर याला सिक्युरिटी पिन द्यायचे. तुम्ही कोणतेही 1 ते 6 आकडे घालायचे आहेत. हे पिन फक्त आकड्यामध्येच आहे, डिजिट मध्येच आहे. त्यामुळे ते आकडे घालत असताना तुम्हाला जो योग्य वाटेल तुमच्या लक्षात राहील असा कोणताही काय करा, पासवर्ड त्यामध्ये घाला. त्यानंतर काय करायचं आहे की खाली सबमिट ऑप्शन आहे, सबमिट वर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काय होतं की आपल्या आधारला जो आपण जो नंबर दिलेला आहे आता त्या नंबरचा ओटीपी आपल्या मोबाईलवर येतो. थोडीशी वाट बघायची. वाट बघितल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवर त्याचा ओटीपी येईल. ओटीपी आला. एकच मिनिट, कोण दुसऱ्याने शेअर केली स्क्रीन. ओटीपी यायला वेळ लागतोय. येस, हा आला ओटीपी. मग इथं ओटीपी जो आहे तो आपला घालायचा 679 418. अशा पद्धतीने आल्यानंतर त्यानंतर काय विचारतं, आपला आधार क्रमांक विचारतं.
माझा आधार क्रमांक मी घालतोय. मी माझा आधार घातलेला आहे. त्यानंतर काय करायचं, नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केला की आधारला जो काही आपला मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर यामध्ये काय होतो, त्या मोबाईल नंबरला ओटीपी एक जातो. म्हणजे आधार जो आपला असेल, आधारला जो काही नंबर मोबाईल नंबर आपण अटॅच केलेला आहे तोच नंबर तिथं काय होतो, त्या नंबरलाच काय होते, आपला ओटीपी जातो. आता मी हा ओटीपी घालतो. माझं ऑलरेडी अकाउंट आहे, त्यानंतर बघूया काय सांगते ते. त्यानंतर हे व्हेरीफाय करायचं आहे आणि काय म्हणते, माझं ऑलरेडी अकाउंट आहे. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपलं अकाउंट क्रिएट झालेलं आहे ऑलरेडी. लक्षात आलं. मग आता मी काय करणार, मी माझा मोबाईल नंबर जो दिलाय, ज्यावेळी आपण सुरुवातीला प्रोफाईल मध्ये घालत असताना मोबाईल नंबर जो दिलाय तो आपण नंबर घालायचा आहे. मी नंबर घालतोय. नेक्स्ट म्हणतोय. आता ह्यामध्ये जर बघितला, दिस मोबाईल असोसिएट विथ मल्टिपल अकाउंट, प्लीज सिलेक्ट वन टू साइन इन. आता यामध्ये काय झाले की माझ्या या मोबाईल नंबरला 1 2 3 4 अकाउंट दिसतात. त्यातलं काय झालं की माझ्या घरच्यांचे पण, म्हणजे माझ्या मुलांचे आणि मुलाचे आणि मुलगीचा, हे दोन हे असल्यामुळे तिथं दाखवते. आता हे माझं आहे, तर ह्याच्यावर मी क्लिक करतो आणि माझा जो काही पिन आहे तो पिन यामध्ये जो आपण सुरुवातीला घातला तो पिन यामध्ये टाकतोय आणि साइन इन करतो. ठीक आहे. मग हे साइन इन करत असताना पुन्हा आपल्याला काय येतंय की त्याचा, एकच मिनिट, माईक कोणाचा चालू आहे, जनाबाई पाटील. येस. तर ह्याला पुन्हा एकदा ओटीपी येतो, तर पुन्हा ओटीपी टाकायचा आहे 055. येस. झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने डॅशबोर्ड दिसतोय सगळ्यांना डॅशबोर्ड. येस. आता यामध्ये काय झालंय, आता आधार जो आहे आपलं कार्ड आहे ते आधार व्हेरीफाय केलेलं आहे. त्यामध्ये आपला जो यामध्ये इथं फोटो आपला दिसतो बघा, फोटो दिसतोय सगळ्यांना माझा. त्यानंतर इथं काय लिहिलंय, वेलकम बाबासाहेब माळू सरगर. आता ह्याच्या खाली महत्वाचं एक ऍक्ट लिहिलेलं आहे बघा, डिजी लॉकर इश्यूड डॉक्युमेंट आर ऍज पर विथ ओरिजिनल डॉक्युमेंट्स ऍज पर IT ऍक्ट 2000. यानुसार हे काय आहेत, हे डॉक्युमेंट हे IT ऍक्ट 2000 नुसार व्हॅलिड आहेत. लक्षात आलं. आता यामध्ये आपल्याला काय काय दिसतं, तर ह्याचा जो डॅशबोर्ड आहे, तर डॅशबोर्ड मध्ये बघा सुरुवातीला वरच्या बाजूला या ठिकाणी हे आधार कार्ड म्हणून दिसतंय तुम्हाला बघा, बरोबर, आधार कार्ड. हे माझे सगळे डॉक्युमेंट आहेत. हे अशा पद्धतीने तुम्हाला आता इथं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड सगळ्यांना आपण ज्यावेळी लॉग इन ID करणार आहे तयार, त्यावेळेस ते सगळं आधार कार्ड दिसायला लागतं तिथं. त्यानंतर हे पुढं कोविड वॅक्सिन सर्टिफिकेट म्हणून आहे, तुम्हाला ते जोपर्यंत तुम्ही त्याचे नंबर वगैरे टाकणार नाही तोपर्यंत दिसणार नाही. त्यानंतर हे ड्रायव्हिंग लायसन्स दिसतं, पॅन कार्ड दिसतं, हे 10वीचं 12वीची मार्कलिस्ट दिसते. असे सगळे डॉक्युमेंट आपल्याला ह्यामध्ये दिसतात. आता हे अशा पद्धतीने डॅशबोर्ड आहे. त्यानंतर ह्या खालच्या बाजूला जर बघितला तर इथं निळ्या डिजी लॉकर ड्राईव्ह म्हणून एक दिसतं बघा. आपल्याकडे काही डॉक्युमेंट आपल्याला ऑनलाईन मिळत नाहीत, अशा वेळी हे असे डॉक्युमेंट जे आहेत ते आपण यामध्ये सेव्ह करून ठेवू शकतो. त्यानंतर आता खालच्या बाजूला एकदम बघा, खाली एकदम काय दिसतंय, होम बटन दिसतं. होम म्हटल्यानंतर हे सगळा हा जो डॅशबोर्ड आहे तो आपल्याला डॅशबोर्ड दिसतो. त्याच्या बाजूला सर्च आहे, म्हणजे एखादं डॉक्युमेंट आपल्याला जे काही पाहिजे ते डॉक्युमेंट यामध्ये घालण्यासाठी हे इथं सर्च ऑप्शन आहे. इथं इश्यूड म्हणून आहे, जे ऑलरेडी आपले डॉक्युमेंट जे आहेत ते डॉक्युमेंट कोणती इश्यू केलेले आहेत गव्हर्नमेंटनं किंवा आपल्या या डिजी लॉकरनं, इथं सगळं दाखवतं. आता यामध्ये आता आपलं आधार कार्ड ऑलरेडी आलेलं असणारच आहे. आपल्याला समजा मला 10वीचं आता मार्कलिस्ट पाहिजे, तर 10वीचं मार्कलिस्ट साठी काय करायचं आहे, पहिल्यांदा काय करायचं आहे की यामध्ये जर तुम्ही बघितलं डॅशबोर्डला इथं स्टेट्स म्हणून दाखवलंय बघा, स्टेट्स. मग आपल्याला काय करायचं की आपल्याला आपलं स्टेट शोधायचं. यामध्ये काय करायचं की महाराष्ट्र शोधायचं. महाराष्ट्र शोधल्यानंतर
तुम्हाला महाराष्ट्राच्या संबंधितले एवढे सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी दाखवते बघा. आता हे TDS सर्टिफिकेट दाखवते, फॉर्म 16 दाखवते. आता हे कोणाचं आहे? सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं फॉर्म 16 आहे. त्याबरोबर पेन्शन सर्टिफिकेट आहे, बर्थ सर्टिफिकेट आहे. हे प्रत्येक डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंट वाईज काय दाखवलेले आहेत, अशा पद्धतीने इथं डॉक्युमेंट दाखवलेले आहेत. आता आपल्याला कुठलं घ्यायचं आहे तर 10वीचं प्रमाणपत्र घ्यायचं आहे. आता इथं बघा, यामध्ये बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन मराठवाडा सांगितलं. आपल्याला कुठलं शोधायला लागणार आहे? जर आपण सांगली कोल्हापूर जर असेल या भागात, रत्नागिरी सिंधुदुर्ग, तर आपल्याला कुठलं शोधावं लागतं तर पुणे बोर्ड शोधायला लागतं, बरोबर. मग त्यानुसार आपल्याला काय करायला लागणार आहे? पुणे बोर्ड शोधायला लागणार आहे 10वी साठी. एक मिनिट. यामध्ये महाराष्ट्रात गेलो आपण. महाराष्ट्र, मराठवाडा का दाखवते, बाकीचं का दाखवणं? ठीक आहे. आता यामध्ये गेल्यानंतर हे मार्कलिस्ट आहे 12वी साठीचं. तर ह्यामध्ये काय करायचं आहे? पहिल्यांदा आपला जो काय रोल नंबर असेल, म्हणजे आपले 12वीचे जे नंबर आहेत बघा, एक्स किंवा एफ न नंबर चालू होतात, ते नंबर यामध्ये ठिकाणी घालायचा आहे. त्यानंतर इथं वर्ष घालायचं आहे, आणि वर्ष घातल्यानंतर डॉक्युमेंट, इथं गेट डॉक्युमेंट म्हटल्यानंतर ते डॉक्युमेंट आपल्याला काय होतं, आपल्या अकाउंटवर इथे येऊन थांबतं. आता यामध्ये बघा, आता हे 10वीचं माझं सर्टिफिकेट आहे, यामध्ये दाखवतं. तर यामध्ये आपलं हे 10वीचं जे डॉक्युमेंट आहे, 10वीचं मार्कलिस्ट, ती मार्कलिस्ट या ठिकाणी दाखवते. लक्षात. त्यानंतर 10वी बरोबर 10वीचं पासिंग सर्टिफिकेट आपल्याला गरजेचं असतं. अशा वेळी हेही आपल्याला काय प्रमाणपत्र काय करता येतं, यामध्ये डाउनलोड करून घेता येतं. त्यानंतर 12वीची मार्कलिस्ट, 12वीचं प्रमाणपत्र. त्यानंतर माझं BA शिवाजी विद्यापीठामध्ये झालंय, त्या BAचं या ठिकाणी डिग्री सर्टिफिकेट जे आहे ते डिग्री सर्टिफिकेट या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे या ठिकाणी माझं ड्रायव्हिंग लायसन आहे. आता हे ड्रायव्हिंग लायसन घेत असताना प्रत्येकाला ड्रायव्हिंग लायसन, जे गाडी चालवतात त्यांचं ड्रायव्हिंग लायसन असतं. ड्रायव्हिंग लायसन घेण्यासाठी काय करायचं आहे की त्यामध्ये जायचं आहे, परिवहन म्हणून टाकलं तरी काय अडचण नाही, किंवा स्टेट, परिवहन न बघूया. सर्च मध्ये जायचं आहे, ड्रायव्हिंग लायसन ऑल स्टेट म्हणलंय बघा यात. याच्यावर आपण क्लिक केलं, काय माहिती विचारतंय. एक तर पहिला आपलं आधार प्रमाणे नाव आहे, त्यानंतर जन्मतारीख आहे, मग ड्रायव्हिंग लायसन जे आहे त्याचा नंबर टाकायचा आहे. मग आपला ड्रायव्हिंग लायसनचा नंबर कसा असतो, शक्यतो महाराष्ट्रातला MH, सांगली म्हणल्यानंतर सांगलीचा 10. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसनचा जो काही नंबर असेल तो नंबर या ठिकाणी घालायचा. घातल्यानंतर इथं गेट डॉक्युमेंट म्हणायचं. गेट डॉक्युमेंट म्हटल्यानंतर ही माहिती या पद्धतीने घेतं आणि आपल्याला या पद्धतीनं आपलं जे ड्रायव्हिंग लायसन आहे ते ड्रायव्हिंग लायसन अशा पद्धतीने दाखवतं. काय वेळा काय होतं की पोलीस आपल्याला पकडतात. पोलीस पकडल्यानंतर आपल्याकडं ड्रायव्हिंग लायसन नसतं. त्यावेळी आपण या डिजिलॉकरचा वापर करून हे ड्रायव्हिंग लायसन हे आपल्या पोलिसांना दाखवता येतं
आणि यामध्ये हे डाउनलोड करून आपण घेता येतं. यामध्ये सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. यामध्ये पूर्ण आपलं नाव, लायसनचा नंबर, त्यानंतर कुठल्या प्रकारचं लायसन आहे, म्हणजे लाईट मोटर व्हेकल, कारचं आहे, त्याचं आहे, त्यानंतर ही कधी इश्यू झालंय त्याची तारीख दाखवतं. या सगळ्या ज्या काही गोष्टी लायसनच्या संदर्भातल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी यामध्ये या डॉक्युमेंटमध्ये काय करतं, दाखवता येतं. आणि हे पोलिसांना आपण जर दाखवलं तर पोलीस कोणत्याही प्रकारचं आपल्याला लायसन नाही असं म्हणू शकत नाही. कारण हे डॉक्युमेंट मी काय IT ऍक्ट 2000 नुसार काय सांगितले, प्युअरली व्हॅलिड आहे. त्यामुळं हे लायसन दाखवल्यानंतर आपल्याला पोलीस तिथं अडवू शकत नाही. त्याचबरोबर आपल्याला शाळेची 10वी 12वी मिळाली, कॉलेजची डिग्री सर्टिफिकेट आपल्याला यामध्ये मिळतात. डिप्लोमा, आता YCM मध्ये जे काही कोर्सेस आपण केलेले असतात त्या YCM चे सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला मिळतात. त्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही जर बघितला तर इथं इन्शुरन्स पॉलिसी, कारची इन्शुरन्स पॉलिसी आहे, त्याचंही डॉक्युमेंट या ठिकाणी मला यामध्ये घेता आलेलं आहे. तसंच तुम्ही यामध्ये हे इन्शुरन्स पॉलिसी जी आहे ती आपण कारचीही इथं घेऊ शकतो. दुसरी गोष्ट, आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या गॅस असतो. मग आता समजा आता हा माझ्या नावावरचा गॅस आहे घरचा, आता ती जी काही वाउचर आहे त्या LPG गॅसची, ती वाउचर ही या पद्धतीने सगळं हे डिटेल्स यामध्ये दाखवतं. म्हणजे गॅसची जी मेन पावती आहे ती पावती ज्यावेळी गॅस मी नोंदणी केलेली त्या नोंदणीचा हे जे डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट मी माझ्या मोबाईलमध्ये या डॉक्युमेंट स्वरूपामध्ये घेऊ शकतो. यामध्ये आपल्याला काय करायचंय की आपल्याला डॉक्युमेंटची जी काही माहिती लागते, आता LPG गॅस जे आहे त्याचं घेत असताना प्रत्येकाने आपल्याला काय करता, LPG गॅस, आता भारत गॅस असेल तर भारत गॅस असेल, आता हा माझा LPG गॅस होता, बरोबर. यामध्ये जायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काय विचारतंय, माझं नाव आणि आधार कार्ड. या आधार कार्डवर फक्त ते काय होतं की आपल्याला ते डॉक्युमेंट आपल्या डिजिलॉकर मध्ये मिळून जातं. आलं लक्षात. त्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे आपल्याकडं पॅन कार्ड सगळ्यांना सारखी गरज असते बघा, बरोबर. पॅन कार्ड सुद्धा जे काय आहे ते आपल्या ऑनलाईन पद्धतीने या डिजिलॉकर मध्ये आपल्याला सेव्ह करून ठेवता येतं आणि हे डॉक्युमेंट आपल्याला व्हेरीफाय करण्यासाठी इथं उपयोग करता येतं. ते डॉक्युमेंट दिसताना अशा पद्धतीने दिसतं. जर तुम्ही या बाजूला 3 बटणं दिसतात बघा, या 3 बटनांवर जर क्लिक केला की ह्यामध्ये व्ह्यू PDF म्हणून एक दाखवतं बघा. ही PDF अशा पद्धतीने दाखवतं आणि ह्याचा वापर करून आपण बँकेत ही PDF देऊ शकतो आणि याचा उपयोग त्यांना त्या आपल्या बँकेतल्या कामासाठी होऊ शकतो. या पद्धतीने इथं हे डॉक्युमेंट मिळू शकतं. त्याचबरोबर सुरुवातीला जे मी सांगितलं आधार कार्ड येतं, आधार कार्ड आपल्याला काही वेळा अचानक पाहिजे असते आणि अशा वेळी आपल्याला ते आधार कार्ड सापडत नाही. मग त्यावेळी काय करायचं आहे, इथं आता आधार कार्ड दिसतंय, याच्यावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आधार कार्ड दाखवतं. मात्र आपल्याला आधार कार्ड हा आपल्याला कसं पाहिजे असतं, पूर्ण याच्यामध्ये पाहिजे असतं. तर हे पाहिजे असेल त्यावेळी इथं 3 बटणं दिसतात, या 3 बटनांवर क्लिक करायचं आणि व्ह्यू PDF म्हणायचं. व्ह्यू PDF म्हटल्यानंतर तुम्हाला बघा हे पूर्ण आपला जो आधार कार्ड आहे ते पूर्ण मोठं जे हार्ड कॉपीमध्ये जे आपल्याला पाहिजे असेल अशा ह्याची प्रिंट आपण नंतर काढून आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला जोडता येतं. आता यामध्ये एक काय प्रॉब्लेम आहे, तर या ठिकाणी काही नंबर हे आधार कार्डचे बघा की झाकलेले आहेत, फक्त शेवटचे 4 आकडे दाखवते, बरोबर. ह्याचा एक ड्रॉबॅक असा आहे की आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला आधार कार्ड डाउनलोड करून घेता येते, मात्र त्याचा उपयोग अशा पद्धतीने जे पुढचे 6 नंबर आहेत ते आपल्याला मिळत नाहीत. त्यानंतर आपल्याला आपल्या LICच्या वेगवेगळ्या पॉलिसी आपण काढलेल्या असतात, बरोबर. पॉलिसीचे डॉक्युमेंट काही वेळा आपल्याकडं हरवून जातात, मात्र त्या पॉलिसीचे जे काही पॉलिसीचा नंबर असेल, जर तो नंबर असेल तर आपल्याला पॉलिसी ही ऑनलाईन आपल्या डिजिलॉकर मध्ये आपल्याला डाउनलोड करून घेता येते. तर या ठिकाणी माझी पॉलिसी आहे, या ठिकाणी दिसते बघा. मी याच्यावर क्लिक केलं की माझी पॉलिसी डॉक्युमेंट LIC ने काय केलेलं आहे ते झेरॉक्स करून ते डिजिलॉकरला ऑलरेडी त्यांनी काय केलेलं आहे, सबमिट केलेले आहे. आणि ती मला फक्त काय केलं, मी हा नंबर माझ्या पॉलिसीचा घातला आणि घातल्यानंतर ही पॉलिसी माझ्या इथं
ओपन झालेलं दिसते बघा. म्हणजे पॉलिसी जरी हरवली आपल्याकडून किंवा कुठे घाळ झाली किंवा पाण्यात बुडाली वगैरे अशा ज्या काही घटना घडतात, अशा वेळी ह्या पॉलिसीचा आपल्याला ह्या ऑनलाईनचा वापर करून, डिजिलॉकरचा वापर करून आपल्याला काय करता येते, हे डॉक्युमेंट आपल्याला पुन्हा मिळवता येतात. या ठिकाणी पॉलिसीचा नंबर आपल्याला वर दाखवला गेलाय बघा. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, आपली पॉलिसी डॉक्युमेंट सगळे घेऊ शकतो. आता दुसरी गोष्ट, रेशन कार्ड. सगळ्यांकडे आता जर तुम्ही ऑनलाईन रेशन कार्ड जर आधार कार्डला जोडला असेल सगळ्यांनी, तर आपल्याला आपलं रेशन कार्ड सुद्धा या ठिकाणी आपल्याला काय करता येतं, डिजिलॉकरला आपल्याला घेता येतं. तर ज्यावेळी याच्यावर क्लिक केलं जातं तर रेशन कार्ड आपल्याला अशा पद्धतीने सगळं दाखवतं. आपल्याला रेशन कार्ड नंबर दाखवतं, हेड ऑफ फॅमिली मेंबर कोण आहे त्यांचं नाव दाखवतं, परत त्याचा आयडी प्रूफ काय आहे, म्हणजे आधार कार्डचा जो नंबर आहे तो नंबर या ठिकाणी दाखवतो, त्यांचं वय दाखवतो, हे सगळी माहिती दाखवतं. त्याचबरोबर आपल्या त्या रेशन कार्ड मध्ये जे कोणी आपल्या घरच्यांची नावं आहेत त्या सर्वांची नावं काय दाखवतं, या ठिकाणी दाखवतं. म्हणजे अशा पद्धतीने हे ऑनलाईन रेशन कार्ड आपल्याला उपलब्ध यामध्ये करून घेता येतं या डिजिलॉकरचा वापर करून. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांकडे 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील तर ते असतात, आणि आपल्याकडं ज्यावेळी पोलीस अडवतो, जसं की ड्रायव्हिंग लायसन्स मी मगाशी दाखवलं, त्याच पद्धतीनं आरसी बुक जो गाडीचा असतो तो आरसी बुक आपल्याला पोलिसांना दाखवायचा असतो. अशा वेळी आरसी बुक सुद्धा आपल्याला आपल्या डिजिलॉकर मध्ये आपण काय करू शकतो, डाउनलोड करू शकतो. यामध्ये आता बघितला तर त्यामध्ये गाडीचं सर्व प्रकारची जी काही माहिती आहे ती सर्व प्रकारची माहिती यामध्ये दाखवली जाते. अशा पद्धतीने हे आपल्याला आपल्या डिजिलॉकर मध्ये हे गाडीचं डॉक्युमेंट हे आपल्याला डाउनलोड करून घेता येते. ज्यावेळी व्ह्यू फॉर्म आपण करतो त्यानंतर आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने आपलं जे आरसी बुक आहे ते आरसी बुक यामध्ये सगळं दाखवतं. यामध्ये आपली महत्वाचे म्हणजे इन्शुरन्स डिटेल्स दाखवतं, इन्शुरन्स त्या गाडीचं किती तारखेपर्यंत आहे. त्यानंतर पीयूसी, प्रत्येक वेळी पोलीस काय करतात की पीयूसी नाही, इन्शुरन्स नाही, तुमचं इन्शुरन्स दाखवा म्हणून सांगतं. अशा वेळी आपण हे आपले गाडीचं डॉक्युमेंट आरसी बुक जर काढलं तर यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला यायचं आपल्या ठिकाणी यायचं उपलब्ध होतात. फिटनेस सर्टिफिकेट म्हणून आहे, म्हणजे आपल्याला ही गाडी किती सालापर्यंत चालेल किंवा रिन्यू करता येईल हे यामध्ये तारीख सांगितली असते. आता या गाडीचं माझ्या गाडीचं दाखवलंय 20 ऑगस्ट 2028 पर्यंत तुमची गाडी तुम्ही वापरू शकताय. त्यानंतर पुन्हा तुमच्या आरसी बुकचं किंवा गाडीचं रिन्युएशन तुम्ही केलं पाहिजे. त्या पद्धतीने हे डॉक्युमेंट यामध्ये दाखवलं जातं. त्यानंतर असे अनेक डॉक्युमेंट जे आहेत ते या डॉक्युमेंटचा आपण इथं उपयोग करून आपले डॉक्युमेंट यामध्ये घेऊ शकतो, आणि ह्या डॉक्युमेंटचा आपल्याला अनेक ठिकाणी उपयोग होतो. त्याचबरोबर कोलप मॅडम इथं सांगतायत की 7/12 उतारा जे आहे तो 7/12 उतारा सुद्धा या ठिकाणी आपल्याला डिजिटल स्वरूपामध्ये यामध्ये उपलब्ध करून घेता येतो. यासाठी आपण जर बघितलं सर्च मध्ये आपण ज्यावेळी जातो, गेल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र म्हणून सर्च करायचं. सर्च केल्यानंतर महाराष्ट्राच्या संबंधित जे काही आहे ते सर्व प्रकारचे डॉक्युमेंट यामध्ये दाखवले जातात. हे सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट आपल्याला यातून घेता येतात. आता एकच मिनिट तुम्हाला याचं दाखवतो. 7/12 आपले सरकार म्हणून ऍप आहे. वेबसाईट सगळ्यांना माहित असेल. आपले सरकार, आपले सरकारवर काय केलं जातं की रेव्हेन्यूशी संबंधित, महसूलच्या संबंधित जे काही डॉक्युमेंट आहेत, जसं की तुम्ही जातीचा दाखला काढणे, शिल्पा कोलप मॅडमनी सांगितलं की जसं की 7/12चा उतारा आपल्याला महत्वाचा असतो. अशा वेळी तो डिजिटल स्वरूपात व्हॅलिड असा डॉक्युमेंट आपल्याला तिथे डाउनलोड करून घेता येतो. हे डॉक्युमेंट हे आपण ज्या ठिकाणी 7/12चा उपयोग आपल्याला किंवा गरज त्याची लागणार आहे त्या ठिकाणी आपण तो डॉक्युमेंट आपण तिथं जोडू शकतो आणि त्याचा उपयोग आपल्याला करता येतो. आता हे झालं डिजिलॉकर. तुम्हाला बऱ्यापैकी डिजिलॉकर सगळ्यांना लक्षात आलं असेल की अशा पद्धतीनं तुम्ही ह्या डिजिलॉकरचा वापर करून आपले जे काही डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट आपण गोळा करू शकतो. याच्यानंतर पुढचं जे ऍप आहे ते ऍप आहे महत्वाचं म्हणजे एम आधार. आता मगाशी आधारची माहिती सांगितली, तिथंही तुम्हाला आधार मिळतोच. काय एम आधार म्हणून एक ऍप आहे, ज्यामध्ये
आधारच्या संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतात. जसं की आधारच्या मध्ये आपल्याला अपडेट करायचं आहे की आधार आपल्याला की डिऍक्टिव्हेट करायचं आहे, म्हणजे आपले बायोमेट्रिक जे आहे ते हाताचे ठसे आहेत की त्याचा उपयोग कोणीही कुठेही करू शकू नये, किंवा आपल्याकडे चुकून काय जर झालं तर ते बायोमेट्रिक लॉक करता येतं. आपलं बायोमेट्रिक लॉक केल्यानंतर आधार सुद्धा लॉक करता येतं की आधार कार्ड कोणीही माझं वापरू नये. तर ह्या एम आधार नावाचं ऍप जे आहे ते आपण एम आधारच्या ऍपद्वारे आपण काय करू शकतो, ते डाउनलोड करून घेऊ शकतो. एकच मिनिट. मग त्यासाठी पुन्हा काय, प्रत्येकाने काय करा की आपल्या प्ले स्टोअरला जायचं आहे, तिथं एम आधार म्हणून सर्च करायचं. सर्च केल्यानंतर तुम्हाला अनेक वेगवेगळे ऍप्लिकेशन दाखवले दिसतील इथं, पण ते सगळेच करा नाही तर मी जे मगाशी लोगो दाखवला, हा जो लोगो आहे दिसतोय सगळ्यांना, ह्या लोगोचाच ऍप्लिकेशन जे आहे ते आपण काय करायचं आहे, इन्स्टॉल करायचं. आता गेल्यानंतर या ठिकाणी आधार इन्स्टॉल करायचा. इन्स्टॉल केल्यानंतर इथं ओपन म्हणून येतंय, ओपन करायचं आहे. बहुतेक हे सिक्युरिटीमुळं आधार कार्ड तुम्हाला कोणालाही स्क्रीनवर दिसत नाही. सिक्युरिटी रिझन असल्यामुळं आधार कार्ड कोणालाही असा दिसत नाही. ठीक आहे, असू दे. मग आधार कार्डचं आपण पुन्हा कधीतरी घेऊ. दिसतच नाही, बाकी स्क्रीन शेअर होते, मात्र आधार कार्डच तेवढं एम आधार जे आहे तुम्ही जर बघितलं आता लक्षात आलं असेल, मी इथं ओपन केलंय मात्र तुम्हाला सगळं स्क्रीन काळी दिसते, मात्र माझ्या इथं ही स्क्रीन दिसते, मात्र तुमच्या याला बहुतेक स्क्रीन दिसत नाही. बरोबर आहे ना सोनम मॅडम? बरोबर सर, बरोबर. हो सर, बहुतेक सिक्युरिटी पर्पज असणार. हा, सिक्युरिटी पर्पज असल्यामुळे ते दिसत नाही. ठीक आहे, असू दे. एम आधारचं आपण कॉलेजवर आल्यावर तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगतो. ठीक आहे, पुढचं जे हा, आता एम आधार तरी मी ठीक आहे. आता त्यामध्ये मी एक्सप्लेन करतो थोडस, कटिमनी सर सांगितलं तर त्यामध्ये आपल्याला एक 5 आधार कार्ड आपल्या घरच्यांचे त्यामध्ये एम आधार मध्ये आपल्याला ठेवता येतात. त्यामध्ये काय की आपल्याला आपलं आधार कार्ड डाउनलोड करून घेता येतं. त्यानंतर त्या आधार कार्ड मध्ये अपडेट करायचे असतील तर अपडेट करता येतं. कोणाला जर तुम्हाला पीव्हीसी मध्ये कार्ड जर पाहिजे असेल तर त्याची ऑर्डर त्यामध्ये करता येतं. त्याचबरोबर आधार मध्ये अपडेट करायचे असतील तर त्यामध्ये तेही करता येतं. त्याबरोबर आपले मोबाईल नंबर, ईमेल असतील तर तेही व्हेरीफाय करता येतात. तर त्याची आधार कार्डची व्हॅलिडिटी पण त्यामध्ये चेक करता येते. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी या आधार कार्ड मध्ये करता येतात. ह्यामध्ये ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सर्व्हिस आहेत त्या सर्व प्रकारच्या सर्व्हिस आपल्याला यामध्ये मिळतात. त्यानंतर ज्यावेळी एम आधार मध्ये आपण आज जातो त्यावेळी त्यामध्ये आपले आधार कार्ड जे काही आपण त्यामध्ये घेतले असतील ते सगळे आधार कार्ड यामध्ये दिसायला लागतात. आता मी माझे घरचे 5 आधार कार्ड म्हणजे जास्तीत जास्त यामध्ये 5 आधार कार्ड आपण काय करता येतात, एम आधार मध्ये आपल्याला ऍड करून घेता येतात. आता मी माझ्या घरच्यांचे बरोबर 5 जणांचे कार्ड म्हणजे आई, वडील, मिसेस आणि मुलांचे काय केलेत की आधार कार्ड त्यामध्ये घेतलेले आहेत. मग त्यामध्ये काय करता येते की हॅलो, यामध्ये गेल्यानंतर की त्यामध्ये आपल्याला आधार अपडेट करण्याचा ऑप्शन तिथं ओपन होतो.
की ती पेड सर्व्हिस आहे, त्यामध्ये आपण पैसे गुगल पे वगैरे हे करून आपल्याला त्यामध्ये आधार अपडेट करता येतात. जे काही ठराविक गोष्टींचा अपडेट आहे त्यामध्ये, जसं की पत्ता बदलता येणे, त्याचबरोबर पत्ता शक्यतो पत्ता एवढाच बदलता येतो त्यामध्ये. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला आधार कार्डच्या जे महा ई सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन आपल्याला ते आधार कार्ड काय करता येतं, अपडेट करता येतं. मग त्यानंतर आपला जो बायोमेट्रिक लॉक म्हणलंय, आपल्याला माहित आहे सगळ्यांचे बायोमेट्रिक घेतलेले आहेत, हाताचे ठसे सगळ्यांचे घेतलेले आहेत, आणि त्या ठस्यांचा वापर आपल्याला इतर ठिकाणी कुठेही जर आपल्याकडं चुकून कुठं तर आता शक्यतो जर तुम्ही बघितला बँकेमध्ये गेला, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं पासबुक नाही, काही नाही, मात्र तुमच्याकडं आधार कार्डचा जर आपल्याला पैसे पाहिजे असतील तर त्यावेळी आपण काय करतो की त्या बँकेत जाऊन फक्त आपला थंब दिल्यानंतर तिथं थंब दिल्यानंतर कमीत कमी एक 20,000 रुपये, जास्तीत जास्त 20,000 रुपये आपल्याला काय होतं त्या बँकेमधून, आपल्या आधार कार्डला जर बँक लिंक असेल तर आपल्याला 20,000 रुपये त्यामध्ये काढता येतात. मग अशा वेळी काय होतं की बायोमेट्रिकचा वापर करून आपण एखाद्या चुकून अनसिक्युरिटी किंवा एखाद्यानं फसवून जर आपले बायोमेट्रिक घेतले तर अशा पद्धतीने आपल्याला फसवणूक त्या ठिकाणी होऊ शकते. अशा वेळी आपली बायोमेट्रिक ही लॉक करता येते. त्यासाठी आपण पहिल्यांदा त्याला काय करायला लागतं तर त्याच्यासाठी आपल्याला बायोमेट्रिक लॉक करण्यासाठी सिस्टीम आहे की ती सिस्टीम आपल्याला यामध्ये घेता येते. मग त्यासाठी काय की आपल्याला आधार कार्डला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबरला ज्यावेळी आपण हे लॉक किंवा अनलॉक करत असतो अशा वेळी आधार नंबरला आपल्याला काय होतं, हे मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबरला काय होतं की त्याचा ओटीपी येतो. ओटीपी आल्यानंतर त्याचं व्हेरीफाय करायचं. व्हेरीफाय केल्यानंतर ते काय होतं की मग ते बायोमेट्रिक आपलं काय होतं, लॉक होतं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतं की ते बायोमेट्रिक हे लॉक करून आपल्याला आधार हे आपलं सिक्युअर करता येतं. आपल्याला ठसे द्यायचे नसतात कुठेही, अशा पद्धतीने हे करता येते. आपल्याला जर आधार कार्ड कुठेच वापर करू द्यायचं नसेल तर आधार कार्ड हे पूर्णपणे लॉक सुद्धा करता येतं. त्यासाठी काय करावं लागतं तर पहिल्यांदा की त्यामध्ये व्हर्च्युअल आयडी म्हणून एक असतं, ते लॉक करण्याआधी व्हर्च्युअल आयडी तुम्ही तयार केला पाहिजे. त्यासाठी व्हर्च्युअल आयडी जो आहे तो जनरेट करायचा. जनरेट केल्यानंतर मग तुम्ही आधार कार्ड हे पूर्णपणे आपलं आधार कार्ड लॉक करता येतं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक ठिकाणी भीती असते की माझं आधार कार्ड कुठे चुकीच्या ठिकाणी वापरलं जाईल का, बरोबर. अशा वेळी हे आधार कार्ड एम आधारद्वारे आपल्याला काय करता येईल तर आपलं आधार हे सिक्युअर करता येईल. लक्षात आलं? ठीक आहे. यानंतर मी पुढचं जे ऍप घेणार आहे ते ऍप आहे वोटर हेल्प ऍप. सगळ्यांना माहित असेल वोटर हेल्प ऍप, माहित आहे ना? नाही सर, एवढी कल्पना नाही. कशाचा संबंधितलंय? वोटर हेल्पलाईन म्हणून एक ऍप आहे. वोटिंग कार्ड साठी असेल ना? येस, बरोबर. आता वोटिंगच्या संदर्भातलं जे काही आहे ते ऍप आपल्याला उपयोग करता येतं. काय वेळा काय होतं की माझ्याकडे कार्डच नाही, वोटिंग कार्डच नाही. आता इलेक्शन जवळ आलेले आहेत, बरोबर. आता आपण काय करतो, वोटिंग कार्ड शोधाशोध करायला लागतो. अरे कुठे ठेवले सापडे ना. मग अशा वेळी काय करायचं आहे, हे जे ऍप आहे ते वोटर हेल्प ऍप नावानं हे ऍप आहे. या ठिकाणी वोटर हेल्पलाईन तुम्हाला दिसत असेल, या ठिकाणी वोटर हेल्पलाईन ऍप. तर अशा पद्धतीने एक बोर्ड दाखवले, वोटिंगचं चिन्ह आहे बघा, अशा पद्धतीने. लक्षात आलं का? सगळेजण आपण दाखवतो, आपण ज्यावेळी बोटांना शाई लावून येतो त्यावेळी बोट असं करून उभारतो, बरोबर. अशा पद्धतीचंच एक चिन्ह आहे त्याच्यावर, आणि त्याच्या खाली लिहिलंय वोटर, बरोबर. हे वोटर काय करायचं, हेल्पलाईन ऍप हे डाउनलोड करून घ्यायचं, इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यानंतर आता हे माझं लॉग इन ऑलरेडी आहे, तर लॉग आउट पहिल्यांदा करतो. मग हे लॉगिंगला जायचं आहे. लॉगिनला काय मागतं पहिल्यांदा तर आपला मोबाईल नंबर मागतो. मी आता माझा मोबाईल नंबर घातला, पासवर्ड जो आहे तो घातला, आणि आता हे पण बघा ऍप किती सिक्युअर आहे. ज्यावेळी मी त्याचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड घातला त्यानंतर त्याला खाली काय आले, सबमिट वगैरे येत नाही बघा, लॉग इन वगैरे म्हणत नाही, तर सेंड ओटीपी म्हणतं, बरोबर. मग ह्या ठिकाणी
आपण काय करायचं आहे, ओटीपी सेंड म्हणायचं आहे. मग जोपर्यंत ओटीपी येत नाही तोपर्यंत ह्या ऍप मध्ये आपल्याला जाता येत नाही. आता एकच मिनिट, त्याचा ओटीपी येऊ दे. येस, ओटीपी आला. ओटीपी आल्यानंतर लॉग इन नाव म्हटलं बघा, मग आपण काय करायचं आहे, लॉग इन करायचं. आता यामध्ये जर बघितला अनेक वेगवेगळे तुम्हाला स्क्रीन दिसतात, स्क्रीनमध्ये वेगवेगळे पॉईंट दिसतात बघा. इथं पहिल्यांदा आहे वोटर रजिस्ट्रेशन, दुसरा आहे वोटर सर्व्हिस. इथं बघा महत्वाचं डाउनलोड ई इपिक, लक्षात आलं. त्यानंतर इलेक्शन, कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन, इलेक्शन रिझल्ट, नॉलेज बेस, लेटेस्ट अपडेट, त्यानंतर कंप्लेंट अँड सजेशन. आता महत्वाचं कुठलं आहे आपल्याला, हे वरचे एक वोटर रजिस्ट्रेशन आणि डाउनलोड ई पिक. लक्षात आलं. आपल्याला आपलं वोटिंग कार्ड जे आहे ते आपल्याला काय करता येतं, या इथं डाउनलोड मध्ये इपिक हे डाउनलोड ऑप्शन आहे. इथं जाऊन आपण आपल्याला आपलं वोटिंग कार्ड आपण काय करू शकतो, डाउनलोड करू शकतो. आता इथं वोटर रजिस्ट्रेशन म्हटलेलं आहे बघा, मी याच्यावर क्लिक केलं तर काय येतं, तर पहिल्यांदा बघा वरती ट्रॅक स्टेटस युअर फॉर्म. आता मी समजा वोटिंग कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय केला असेल तर त्याला ऍप्लिकेशन नंबर येतं. तर ऍप्लिकेशन हे नंबर ह्या ठिकाणी टाकलं तर ती प्रोसेस कुठपर्यंत आले तर ते दाखवतं. आता बघा मी काही माझे जुने हे आहेत बघा, मी सर्च केलेले आहेत. तर या ठिकाणी माझ्या मिसेसचं 7 नंबर फॉर्म भरला होता, म्हणजे एक माझ्या मिसेसचं डबल हे झालं होतं, एंट्री झाली होती. अशा वेळी ती डबल एंट्री झाली म्हणून त्यातली एक एंट्री डिलीट करावी यासाठी म्हणून फॉर्म नंबर 7 भरला होता. आता हे नंबर टाकला की नंबर रेफरन्स आयडी इथं वर येतो. त्यानंतर महाराष्ट्र म्हणून आपण सिलेक्ट करायचं आहे आणि ट्रॅक स्टेटस दाखवते. आता इथं येणार नाही कारण हे भरपूर दिवसापूर्वीच आहे. तर आता पहिल्यांदा आपण काय करूया, ट्रॅक चेक नंतर बघूया. पहिल्यांदा आता यातले फॉर्म बघूया, फॉर्म कुठले कुठले असतात. हा, पहिला आहे तो फॉर्म नंबर 6. फॉर्म नंबर 6 काय आहे की नवीन वोटर जो आहे किंवा ज्याचं वोटिंग नोंदणीच झाली नाही त्यांच्यासाठी म्हणून फॉर्म नंबर किती आहे, 6 आहे. हा फॉर्म नंबर 6 आपण यामध्ये भरता येतो ऑनलाईन पद्धतीने. त्यानंतर फॉर्म नंबर 7 आहे. फॉर्म नंबर 7 काय आहे तर डिलिटेशन, म्हणजे कोण मयत झालंय किंवा डबल एंट्री झालेली आहे किंवा असं कोणत्याही कारणाने ते बाबांना कार्ड आपल्याला नको आहे, डिलीट करायचं आहे, तर अशा ह्याच्यासाठी म्हणून फॉर्म कुठला वापरायचा आहे तर फॉर्म नंबर 7 वापरायचा आहे. त्यानंतर पुढचा जो फॉर्म आहे तर फॉर्म नंबर 8. आता हे महत्वाचं आहे बघा की माझे करेक्शन पाहिजेत माझ्या कार्डमध्ये. करेक्शन माझा पत्ता चुकला आहे किंवा माझा पत्ता बदलायचा आहे किंवा माझं ठिकाण बदलायचं आहे किंवा माझा फोटो बदलायचा आहे, माझ्या जन्मतारखेत बदल झालेला आहे, माझ्या रिलेशनशिप मध्ये बदल झालेला आहे. म्हणजे रिलेशनशिप म्हणजे आई वडिलांचं नाव असतं तिथं मिस्टरांचं नाव घ्यायचं असते. तर अशा वेळी फॉर्म नंबर किती भरायचा असतो, फॉर्म नंबर 8 भरायचा असतो. आणि ह्या 8 नंबरचा भरून आपल्याला काय करता येतं, त्यामध्ये करेक्शन आपल्याला वोटर आयडी मध्ये करता येतात. आणि त्यानंतर शेवटचं जे आहे फॉर्म नंबर 6B. आता हे 6B काय आहे तर आता तुम्हाला जर माहित असेल का नाही माहित नाही, पण आधार कार्ड हे वोटिंगला आपल्या जोडण्याचं काम इलेक्शन कमिशननं घेतलेलं आहे. आणि त्यानुसार आधार नंबर आपल्याला काय करता येतं, आपल्या वोटिंग कार्डला जोडून घेता येते. लक्षात आलं. त्यासाठी हा 6 नंबर फॉर्म नंबर 6B म्हणून आहे. आता ह्यामध्ये गेला की आपण आता पहिल्यांदा वोटर न्यू वोटर म्हणून आहे, 6 नंबर मध्ये गेला की आपण त्याच्यावर क्लिक केलं की सगळी माहिती येते बघा. मग काय म्हणतंय, माय नेम इज वोटर मित्रा. मग हे सगळं त्याचं माहिती त्याबद्दल सांगतंय. आणि लेट स्टार्ट म्हणून खाली ऑप्शन दिसतोय बघा, लेट स्टार्ट वर जायचं आहे, क्लिक करायचं आहे. मग तिथं विचारतं तुम्ही पहिल्यांदाच अप्लाय करताय किंवा तुमच्याकडे ऑलरेडी वोटर आयडी आहे हे विचारतं. हा, मी पहिल्यांदाच 6 नंबर फॉर्म जो आहे म्हटलं पहिल्यांदाच मी काय करणार आहे, अप्लाय करतोय म्हटल्यानंतर येस म्हणायचं त्याच्यावर आणि नेक्स्ट म्हणायचं. नेक्स्ट म्हणलं की पहिल्यांदा काय विचारतं, राज्य विचारतं, त्या पद्धतीने राज्य घालायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट विचारतं, आपला आता सांगली जिल्हा आहे, सांगली घालायचं. असेंब्ली कुठली आहे, आता मिरज मध्ये राहणार आहेत ते मिरज, सांगलीमध्ये राहणारे सांगली, जत मध्ये जतला, इस्लामपूर असतील तर इस्लामपूर, त्या विधानसभेचं हे आहे त्या पद्धतीने तिथं
तिथला तालुका घालायचा. त्यानंतर महत्वाचं काय की तारीख, इथं तारीख घालायची आहे, जन्मतारीख आपली जी जन्मतारीख आहे ती घालायची या ठिकाणी. आता मी नॉमिनल घातली. आता त्याचा काय करायचं आहे, प्रूफ जोडायचं आपल्याला. डॉक्युमेंट जो काही बर्थडेच्या संबंधित डॉक्युमेंट असेल. आता मग बर्थडेच्या संबंधित आपलं डॉक्युमेंट कुठलं आहे, एक तर महत्वाचं आधार कार्ड आपल्याला तिथं चालू शकतं, आधार कार्ड आपण अपलोड करू शकतो. दुसरी जर तुमच्याकडे जन्म दाखला असेल तर जन्म दाखला तुम्ही तिथं वापरू शकता. तिसरी गोष्ट तुमच्याकडे 10वीचं प्रमाणपत्र असेल ज्यावर जन्मतारीख असते तर जन्मतारीख तिथं तुम्ही चा पुरावा म्हणून आपण काय करू शकतो, इथं अटॅच करू शकतो. आता यामध्ये बघा डॉक्युमेंट आता कुठले कुठले सांगितले बघा. डॉक्युमेंट ऑफ प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ म्हणजे बर्थ सर्टिफिकेट इश्यू बाय कॉम्पाउंड लोकल बॉडी, म्युन्सिपल अथॉरिटी म्हणजे शाळेचा वगैरे दाखला हे सगळं चालू शकतं. आधार कार्ड चालू शकतं, त्यानंतर पॅन कार्ड चालू शकतं, ड्रायव्हिंग लायसन्स चालू शकतं, 10वीचं प्रमाणपत्र, 12वीचं प्रमाणपत्र चालू शकतं. त्याचबरोबर इंडियन पासपोर्ट जो आपले आहे ते पासपोर्टचा पण वापर आपण यामध्ये करू शकतो. तर समजा मी आधार कार्डच घेतलं त्यानंतर अपलोड म्हणून ऑप्शन आहे, इथं अपलोड ऑप्शनला जायचं आहे. इथं त्यानंतर काय जातं, गॅलरीमध्ये जातं. गॅलरीमध्ये गेलं की आपलं आधार कार्ड, आपण त्याच्या आधी आधार कार्ड जे लागणार आहे ते डॉक्युमेंट आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागणार आहे, तिथं सेव्ह करून ठेवायला लागणार आहे. हे गेल्यानंतर आपल्याला बघा त्याचा प्रिव्ह्यू खाली दिसतो. लक्षात आलं का, हा प्रिव्ह्यू दाखवतो. म्हणजे काय झालं की माझं आधार कार्ड इथं अपलोड झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केला की पुढची माहिती काय मिळते की आपला फोटो विचारतं ते पहिल्यांदा. जेपीजी मधला फोटो आपण काय करायचा आहे, या ठिकाणी अपलोड करायचा आहे. गॅलरीमध्ये गेलं, व्यवस्थित आपला आयडेंटिटी साईज फोटो जो असतो त्या फोटोचा वापर आपण यामध्ये करू शकतो. आता मी तात्पुरता जो हा माझ्याकडचा आहे तो मी वापर करतो. यामध्ये सगळ्या पद्धतीचं डायरेक्शन आहे, कॉर्प करण्याची हे आहे, सिस्टीम आहे. तर त्याचा वापर करून आपण काय करू शकतो, पाहिजे तसं आपल्याला हे कॉर्प करून घेऊ शकतो. आणि वरती ऑप्शन बघा, चिन्ह दिसतंय, बरोबर चिन्ह, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. मग हा माझा फोटो काय झाला, अपलोड झाला. इथं जेंडर आपलं सिलेक्ट करायचं आहे. आता इथं आपलं महत्वाचं नाव, जे काय नाव आपलं आहे ते नाव घालत असताना काय करायचं आहे, कॅपिटल मध्ये आपलं नाव घाला. त्याच्याबरोबर कॅपिटल मध्ये नाव घालत असताना वडिलांचं नाव सुद्धा त्याबरोबर घालायचं. लक्षात आलं, म्हणजे माझ्या वडिलांचं नाव, माझं नाव आणि वडिलांचं नाव मी घातलं. त्याच्या खाली नेम इन रिजनल म्हणलंय. रिजनल म्हणजे काय, आपल्या भाषेत. आपली भाषा कुठली आहे, मराठी भाषा. आपण देवनागरी भाषेचा वापर करून मराठीचा वापर करतो, त्यामुळे हे तर ऑटोमॅटिक येतंय. आता काय वेळा काय होतं की चुकतं ते. आता हे मला महालू माझ्या वडिलांचं नाही तर महाळू नाव आहे, मला महाळू. या पद्धतीनं तुम्ही मराठीचा ऑप्शन इथं सिलेक्ट करून महाळू या पद्धतीने आपण नाव घेतलं. त्यानंतर आडनाव घालायचं आहे, घेतलं, हे ऑटोमॅटिक येतं. आता इथं आधार नंबर घालायचा आहे, आपला जो काही नंबर असेल. हा आधार नंबर घातला. जर तुम्हाला आधार नंबर द्यायचा नसेल तर तुम्ही खाली ऑप्शन आहे की आय एम नॉट टू एबल टू फर्निश माय आधार नंबर बिकॉज आय डोंट हॅव आधार नंबर. माझ्याकडे आधार नंबर नाही, त्यामुळे तुम्ही तसाही वापर करू शकता किंवा तुम्ही दुसऱ्या हे करू शकता, इथे क्लिक करू शकता. पण माझ्याकडे आहे आधार, मला द्यायला काही अडचण नाही. मोबाईल नंबर आपला घालायचा. त्यानंतर जर तुमचा रिलेटिव्हचा कोणाचा नंबर घालायचा तर तुम्ही इथं घालू शकता. ईमेल आयडी घाला, ईमेल आयडी महत्वाचा आहे. जर ईमेल आयडी असेल तर आपल्याला फायद्याचं होतं. आता त्याच्या खाली काय, डिसॅबिलिटी म्हणजे आपलं अपंगत्व जर कोणाचं असेल तर त्यामध्ये हे ऑप्शन दिलेले आहेत, लोकोमेटिव्ह, व्हिज्युअल, डिपेंडम, ऑदर. हे जे काय, ह्याचा तिथं कुठेही क्लिक करायचं नाही. जर अपंग असेल आणि त्यातला प्रकार आपल्याला माहित असेल तर आपण तिथे अपंगाचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे की नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं. नेक्स्ट ऑप्शन केल्यानंतर आता इथं महत्वाचं आहे बघा, तुम्हाला तुमच्या कार्डवर आईचं नाव पाहिजे, वडिलांचं नाव पाहिजे, मिस्टरांचं नाव पाहिजे, मिसेसचं नाव पाहिजे, किंवा लिगल गार्डियन आपलं कोण आहे हे यामध्ये आपल्याला घालता येतं. आता मला कोणाचं नाव पाहिजे, मला माझ्या वडिलांचं पाहिजे.
आता हेच जर मी इथं मुलीचा जर फॉर्म भरला असता मेल, तर इथं हजबंडचं नाव आलं असतं. लक्षात आलं का? इथं माझं वाईफ म्हणते बघा, हे वाईफच्या ठिकाणी तुम्हाला काय आलं असतं, हजबंड म्हणून आलं असतं. ते तुम्हाला जर पाहिजे असेल तर नावाच्या पुढे हे तुम्ही काय करू शकता, हजबंडचं नाव इथं सिलेक्ट करू शकता. आता मी मेल आहे म्हणून गाठलंय म्हणून तिथं काय आलंय, वाईफ आलेलं आहे. जर फिमेल म्हणून गाठलं असतं, मिसेसचं माझं जर फॉर्म भरत असतं किंवा तुमच्या लेडीज मध्ये कोणाचं भरत असतं, तर तुमच्या इथं काय आलं असतं, तर हजबंड म्हणून आलं असतं. लक्षात आलं? तर त्या पद्धतीने आपण इथं सिलेक्ट करून, आता मी माझ्या वडिलांचंच घालणार आहे नाव, बरोबर? मग मी इथं वडिलांचं नाव घालायचं. मराठीत ऑटोमॅटिक येतंय तिथं. फक्त आपण काय करायचं, आपल्या पद्धतीने जे आपल्याला पाहिजे तसं मराठीमध्ये आपण घालून घेऊ शकतो. हा, सरनेम घालायचं आहे. इथं ऑटोमॅटिक येतं. त्यानंतर पुन्हा काय याच्या खाली नेक्स्ट. मग इथं पत्ता काय असेल ते पत्ता घाला. बिल्डिंग नंबर ते पण मराठीतलं आपलं कसं होतं, मराठीतला पत्ता आणि इंग्लिश मधला पत्ता फरक पडतो. हा, त्या गोष्टी तुम्ही घालायच्या. आता मी इथं काही घालत नाही जास्त. टाउन सांगली, पोस्ट ऑफिस सांगली, ऑटोमॅटिक मराठीतले येते. पिनकोड घालायचा आहे 416 तहसील मिरज. अशा पद्धतीने आपली सगळी माहिती भरायची. आणि ह्याच्यासाठी काय करायचं, पुन्हा बघा इथं डॉक्युमेंट मागते बघा. या ठिकाणी डॉक्युमेंट तुम्हाला दिसत असेल. तर प्रूफ ऑफ ऍड्रेस, त्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट वापरता येतात. तुम्हाला लाईट बिल वापरता येतं, पाणी बिल वापरता येते, गॅस कनेक्शन वापरता येते, आधार कार्ड वापरता येते, पासबुकचं करंट जो पासबुक आहे त्या पासबुकचा उपयोग करता येतो, इंडियन पासपोर्ट जो आहे तो पासपोर्ट आहे वापर करू शकतो. रेन्यू डिपार्टमेंटच्या संबंधितलं जे काय आहे ते डॉक्युमेंट तुम्ही इथं उपयोग करू शकताय. जे अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारचं, आता सगळ्यांकडे आधार कार्ड असल्यामुळे काय करायचं, आपण काय करायचं, यामध्ये आधार कार्ड सिलेक्ट करायचं, आधार कार्ड घ्यायचं आणि या ठिकाणी आपलं आधार कार्ड काय करायचं, सिलेक्ट करायचं. आधार कार्डचा इथं प्रिव्ह्यू दिसायला लागतो. या पद्धतीने घ्यायचं आहे. त्यानंतर हे बघा, हे महत्वाचं आहे. ह्याच्या खाली रिलेशन टाईप लिहिलंय बघा. रिलेशन टाईप सगळ्यांना दिसतंय. यामध्ये काय महत्वाचं आहे सांगतो. काही वेळा आपण फॉर्म भरत असतो आणि आपल्या कार्डवर आपलं वर नाव असतं आणि खाली वडिलांचं किंवा मिस्टरांचं नाव असतं, बरोबर? अशा वेळी समजा आपण आपल्या मिस्टरांचं नाव घालायचं आणि आपण इथं सिलेक्ट केलं फादर, तर फादर म्हणून तिथं खाली रिलेशन दाखवणार आणि नाव दाखवणार कोणाचं, मिस्टरांचं दाखवणार. अशा वेळी आपल्याकडं गफलत होऊ शकते आणि अशा वेळी रिलेशनचा तिथं चुकीचं हे पडल्यामुळे काय होतं की कार्डमध्ये करेक्शन येण्याची शक्यता असते. त्यावेळी आपण जे काही वर भरलेलं आहे, जर आपण हजबंडचं नाव इथं घातलं असेल पहिल्या ह्याच्या आधीच्या ह्याच्यामध्ये इथं, तर हजबंडचं नाव तिथं रिलेशन मध्ये काय करायचं आहे, हजबंड म्हणूनच तिथं सिलेक्ट करायचं. आता मी माझ्या वडिलांचं घेतले, ठीक आहे, मी वडिलांचं नाव हे घेतलं. आता इथं नेम ऑफ फॅमिली मेंबर. आता समजा आता तुम्हाला काय असतं की काही वेळा प्रत्येक यादीचा भाग असतो. प्रभाग जर म्हणला तर प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळ्या याद्या असतात. मग प्रत्येक प्रभागामध्ये त्या याद्यानुसार आपल्या वडिलांचं किंवा आपल्या घरच्यांचं कुणाचं नाव त्या यादीमध्ये आहे, त्या यादीमध्येच आपलं नाव यायला पाहिजे असं आपल्याला वाटत असतं, बरोबर? आणि तशा पद्धतीने करण्यासाठी म्हणून हा ऑप्शन आहे नेम ऑफ फॅमिली मेंबर. आता मी माझ्या आईचं नाव गाठलं समजा. आईच्या नावाचं सुमन सरगर. त्यानंतर आईचं जे इपिक कार्ड आहे, आता इपिक कार्डचा नंबर असतो सगळ्यांना. इपिक कार्ड RJ आता नंबर माहित नाही, मी अंदाजे हे टाकतो. तर अशा पद्धतीने मी टाकलं RJ काय असेल ते टाकलं नंबर. हा त्यांचा इपिक ID कार्ड. तर इपिक ID कार्ड वरनं काय कळतं की तुमचं इपिक ID कार्ड कुठल्या प्रभागात आहे किंवा कुठल्या यादीत आहे हे तिथं कळतं. यासाठी हे रिलेशन मधले आपल्या घरच्यांचे ID कार्ड, म्हणजे इथं कुणाचंही चालतं तुमच्या रिलेशन मधलं, तुमच्या भावाचं असू दे, बहिणीचं असू दे, वडिलाचं असू दे, आजीचं असू दे, आईचं असू दे, कुणाचंही कार्ड आपल्याला यामध्ये इपिक कार्ड आपण जर जोडलं तरी काही अडचण नाही. त्यानंतर मग ह्या काय करायचंय, नेक्स्ट करायचंय. हे नेक्स्ट केल्यानंतर डिक्लेरेशन सर्टिफिकेट येतं बघा.
यामध्ये आय एम सिटीजन ऑफ इंडिया अँड प्लेस ऑफ माय बर्थ इज, हे आता आपल्याला बर्थ प्लेस सांगायचं आहे. हा, बर्थ प्लेस सांगली, सांगली. सिलेक्ट डेट, तुम्ही आता रेसिडेन्स इथं किती वर्ष आहे, मी आता जन्मापासूनच आहे. हा, इथं काय करायचं, मग आपली जन्मतारीखच टाकून सोडायची. ठीक आहे, मी 1/10 टाकलेली ना त्यात. बरं, त्याच्या जवळपास आपण टाकूया. ठीक आहे. हा, यानंतर कुठेही बाकी ठिकाणी काही क्लिक करायचं नाही. खालच्या बाजूला प्लेस लिहायचे, सांगली, आणि यानंतर डन म्हणायचं आहे. आता जी काय आपण माहिती भरली ती 6 नंबरची माहिती आपल्याला पूर्ण दाखवायला लागली बघा, वरून पासून. पहिल्यांदा आपण नाव काय घातलंय, बाबासाहेब माळू, वडिलांचं नाव सगळं, आडनाव, बर्थ डेट, आपला ईमेल आयडी, मोबाईल नंबर. हा, जी काही माहिती भरलेली आहे सगळी माहिती यामध्ये काय दिसायला लागली आपल्याला, जे काही डॉक्युमेंट जोडले ते डॉक्युमेंट आणि सगळे. आणि हे सगळं झालं, या ठिकाणी कन्फर्म केलं की आपल्याला काय येतो, यामध्ये एक ऍप्लिकेशन ट्रॅकिंग आयडी येतो. तर तो ट्रॅकिंग आयडीचा वापर करून आपल्याला काय करता येते की हा 6 नंबरचा फॉर्म भरून आपल्याला आपली माहिती नवीन वोटिंग कार्डसाठी आपण काय करतो, डायरेक्ट इलेक्शन कमिशनला आपले जाते आणि ते अप्रूव्ड होतं. त्यानंतर आपल्या घरी बीओला येतो किंवा नाही आलं तरी काय अडचण नाही, ऑटोमॅटिक कार्ड तयार होतं. फक्त जो काही ऍप्लिकेशन आयडी आहे, ऍप्लिकेशन हे केल्यानंतर आपल्या मोबाईलला एक मेसेज येतो की हा आपला तुमचा ऍप्लिकेशन आयडी नंबर आहे आणि हा आयडी नंबर तुम्ही जपून ठेवा. तुमच्या फ्युचरसाठी ज्यावेळी तुमचं कार्ड तयार झाले की नाही हे पाहण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग होतो. काही दिवसापूर्वीच मी देशमुख मॅडमच्या मुलीचं उमंगचं मी काढून दिलं होतं, मी तुम्हाला दाखवतो त्यांचा नंबर. जस्ट मिनिट. मॅडम नंबर आहे का हो तुमच्याकडे तो? देशमुख मॅडम. हॅलो. हा हा मॅडम. सर, काढायला पाहिजे, 1 मिनिट. आहे आहे काढते. आहे मिळाला. हा बघा, आता माझ्या मोबाईल मध्ये तुम्हाला हे फॉर्म नंबर भरलेले हे मेसेज आहे बघा. अशा पद्धतीनं जो मेसेज आहे इथं बघा, युअर ऍप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली अँड जनरेटेड रेफरन्स नंबर इज S132826N. हे सगळा पूर्ण जो नंबर आहे हा ट्रॅकिंग आयडी आपल्याकडे काय होतो, आपल्या ईमेलला येतो, ईमेलला म्हणतो, आपल्या मोबाईलवर येतो. जो आपण मोबाईल नंबर दिलेला असतो तो मोबाईलला येतो. आणि त्यानंतर इथं फॉर्म पण दिसतोय बघा, हा फॉर्म भरलेला आहे, तो फॉर्म पण त्या ठिकाणी जनरेट होतो आणि तो फॉर्म आपल्याकडे तो आपल्या पुढच्या ह्याच्यासाठी ठेवायचा आहे. आणि हे जे काही नंबर आहे, एकच मिनिट, आता हा नंबर मी कॉपी करतो आणि त्याचा स्टेटस काय आहे ते दाखवते. यात गेलो, जो नंबर होता तिथं टाकला, स्टेट सिलेक्ट महाराष्ट्र, ट्रॅक स्टेटस. आता हे सगळं स्टेटस आलं बघा. जे मी देशमुख मॅडमच्या मुलीचं वोटिंग कार्ड काढून दिलं त्यामध्ये हे सगळं दाखवते, किती तारखेला केलं बघा. स्टेटस आजचा काय आहे, एनरोल अपडेटेड, नाव तिचं आलं, वडिलांचं नाव पूर्ण व्यवस्थित आलं बघा, मी जसं सांगितलं तशा पद्धतीने आलेलं आहे, लास्ट नेम आलेला आहे. हा, त्यानंतर सबमिट किती तारखेला केलं तर 31/12/2023 ला. त्याच्या पुढे बघा, पुढचा बीएल अपॉइंटमेंट केलं, फील्ड व्हेरीफाईड केलं, ऍक्सेप्टेड म्हणलं 7/1/2024 ला. आणि इपिक नंबर त्याचा जनरेट झाला. इपिक नंबर जनरेट झाल्यानंतर आपल्याला हा इपिक नंबर आपल्याला काय करता येतो, तो आपण इपिक नंबर घ्यायचा. आता या ठिकाणी तुम्हाला दाखवतो तर कार्ड कसं डाउनलोड होतं.
हा इपिक नंबर आहे तो कॉपी करायचा. आपल्याला आपल्या मोबाईलवर ह्या सर्च बॉक्समध्ये गेल्यानंतर दिसतो तो, हा, किंवा लिहून घ्यायचा इथं. आता आपल्याला महत्वाचं मी दुसरा जो सांगितला, तर ह्यामध्ये तुम्हाला हे वोटर आयडी रजिस्ट्रेशनचं कळलं असेल, नवीन वोटरसाठी कसं करायचं. तर डाउनलोड इपिक म्हणून आहे, त्याच्यावर जावा. त्याच्यावर गेल्यानंतर हा तुमच्याकडे इपिक नंबर असेल तर इपिक नंबरनं आपण तुम्ही डाउनलोड करू शकता, किंवा मगाशी रेफरन्स नंबर जो सांगितला तो रेफरन्स नंबर सुद्धा तुम्ही घालून यामध्ये काय करू शकता की आपलं कार्ड डाउनलोड करू शकता. आता मी हे कार्ड इथं हे नंबर जो आहे तो घातला, त्यानंतर आपलं राज्य सिलेक्ट केलं आणि फेस डिटेल्स म्हटलं तर तिची ही डिटेल्स सगळे आली. त्यानंतर आता हे जे प्रोसीड केल्यानंतर काय येतं की व्हेरीफाय अँड डाउनलोड ई पिक म्हणलंय बघा. आता हा जो मोबाईल नंबर जो दिला असेल जो तुम्ही, त्या मोबाईल नंबरला काय जातं, ओटीपी जातं. म्हणजे कोणी जर तुमचा ईपिक नंबर घातला तर डाउनलोड करून कार्ड घेता येत नाही, त्याच्या आधी काय जातं, त्याचा ओटीपी त्यांच्या मोबाईल नंबरला जातो. अशा पद्धतीने हे आपल्याला इथं डाउनलोड करून घेता येतं. आता देशमुख मॅडम आता हे गेलं असणारच आहे ओटीपी, तरीही दाखवतो. त्यानंतर आपल्याला मग ते कार्ड, नाही असू दे काय अडचण नाही, मी दाखवतो आता डायरेक्ट. हे कार्ड आपल्याला जे आहे ते कार्ड या पद्धतीने असं दिसायला लागतं बघा आहे. हे कार्ड आपल्याला मग हे प्रिंट आपण करू शकतो. हे कार्ड आपल्याला जे तयार झालेलं आहे, हे कार्डचा वापर आपल्याला वोटिंग इलेक्शनसाठी आपल्याला या पद्धतीने करतो. लक्षात आलं त्याच? हो सर. ठीक आहे. आता ह्यामध्ये मी 8 नंबर डिलिटेशनचं काय आहे ते तुम्ही ह्यामध्ये करू शकता. अशा पद्धतीने 7 नंबरचा पण फॉर्म भरून तुम्ही आपलं एखादं नाव जर त्या वोटिंग लिस्टमधून कमी करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आपल्या नावामध्ये करेक्शन करायचं असेल तर त्या पद्धतीने पण आहे. ह्यामध्ये पण तसंच आहे. लेट स्टार्ट, तुमचा जो वोटिंग आयडी नंबर आहे तो घालायचा. आता मी उमंगचाच घालतो. स्टेट सिलेक्ट करायचा आहे. प्लेस डिटेल्स म्हणते, हा, वी हॅव फाउंड दिस रेकॉर्ड फॉर युअर एंटर वोटर आय डी, प्लीज क्लिक ऑन प्रोसीड बटन. मग त्यानंतर काय करायचं आहे, प्रोसीड करायचं. प्रोसीड केल्यानंतर ही माहिती आपल्याला कार्डवरची दाखवायला लागतं ते. त्यानंतर मग पुढे काय करायचं, नेक्स्ट करायचं आहे. तुम्हाला कशामध्ये चेंजेस करायचे आहेत तर हे नावामध्ये चेंजेस करता येत नाहीत. सॉरी, एकच मिनिट. हे आधार कार्ड नंबर वगैरे घालायचा आहे. नेक्स्ट म्हणायचं आहे. मॅडम मोबाईल नंबर 9423258001 काय, नेक्स्ट म्हणायचं. हा, आता इथं दाखवतोय बघा. म्हणजे मोबाईल नंबर मी घातला त्यानंतर ते पुढं गेलं. मग तुम्हाला काय तुमचा रेसिडेन्स बदलचा आहे, म्हणजे तुम्ही एका ठिकाणी सोडून दुसऱ्या ठिकाणी गेलाय म्हणजे त्याला स्थलांतर म्हटलं जातं. तर स्थलांतरचा पत्ता घालण्यासाठी शिफ्टिंग रेसिडेन्सीचा ऑप्शन आहे. करेक्शन एंट्री इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रो रोल, म्हणजे तुमच्यामध्ये ह्यात करेक्शन काय करायचे असतील तर ते करेक्शन यामध्ये करता येतात. त्यानंतर इश्यू ऑफ रिप्लेसमेंट इपिक विदाउट करेक्शन. आता तुम्हाला तुमचं कार्ड जर तुम्हाला आलंच नसेल, बघा काही जणांचा भरपूर जणांचा प्रॉब्लेम होतो की सर मला कार्डच आलं नाही, घरी मला पोहोचलंच नाही, तर त्यावेळी तुम्ही इश्यू ऑफ रिप्लेसमेंट इपिक विदाउट करेक्शन हे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही इथं तुमचं इपिक कार्ड मागवू शकता. त्यानंतर तुमचं समजा काही वेळा काय होतं की आता डिसॅबिलिटीचं मगाशी ऑप्शन तुम्हाला आलता बघा, नसेल त्यावेळी नसेल, पण काही वेळा ऍक्सिडेंटली कुणाचं काय झालं, काहीतरी प्रॉब्लेम आला तर त्याचं जर डिसेबिलिटी आली असेल तर यामध्ये आपल्याला इथं शेवटचा जो ऑप्शन आहे तर त्याचा सिलेक्ट करून आपण डिसेबिलिटी हे करू शकतो. आता करेक्शन इन एंट्रीज, म्हणजे जे काही एंट्री माझ्या वोटर आयडी वर आहे तो जर बदल करायचा असेल तर यामध्ये आपल्याला करेक्शन ऑफ एंट्रीज ऑफ इन एक्साइटिंग इलेक्ट्रोल म्हटलंय, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. मग इथं दाखवतं कशा कशामध्ये तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. हा, तुमचं नाव बदलायचं आहे, तुमचं जेंडर बदलायचं आहे, बर्थ डेट चुकलेले आहे, रिलेशन टाईप चुकलेला आहे, रिलेशन नेम चुकलेला आहे, ऍड्रेस चुकलेला आहे, मोबाईल नंबर बदलायचा असेल, फोटो तुम्हाला दुसरा घालायचा असेल तर ह्या सगळे यामध्ये ऑप्शन येतात. आता समजा मी फक्त नावाचं सिलेक्ट केलं तर पुढे फक्त तुम्हाला नावाचंच करेक्शनसाठी येतं. मात्र मी सगळंच केलं समजा
तर हे ऑप्शन सगळे येतात पुढे. त्यापैकी आता ह्यामध्ये काय म्हणले बघा, सगळे आपल्याला एकदम करता येत नाहीत, तर ह्यातले फक्त 4च करायचे. आता मला काय मोबाईल नंबर माझा बदलायचा आहे, नावात चेंज पण काही नाही. हे 2च गोष्टी बदलायच्या, फोटो आणि मोबाईल नंबर. नेक्स्ट केला तर काय येतंय की नेम घालायचा आहे, रिजन घालायचं, सगळं येतं इंग्लिश. त्याच्यानंतर प्रूफ ऑफ चेंज काय काय असेल तो घालायचा इथं. मोबाईल नंबर घालायचा, फोटो घालायचा, की त्यानंतर तुमचं काय होतं की ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला बदलता येतात. मगाशी जसं सांगितलं की ज्यावेळी आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो, सबमिट आणि कन्फर्म केलं की आपल्याकडे मेसेज येतो, आणि त्या मेसेजचा उपयोग आपण काय करू शकतो, नंतर करेक्शन जे केलेले आहे ते करेक्शन आपल्याला या कार्डमध्ये ट्रॅक आयडी मध्ये आपण घालून काय करू शकतो, करेक्शन हे करू शकतो. ठीक आहे, आलं लक्षात? मी जेवढे माझ्याकडं प्रयत्न आहेत तेवढे मी प्रयत्न केलेले आहेत. याच्यापेक्षा जास्ती अजून काही ऍप्लिकेशन आहेत की त्याचा वापर आपण करू शकतो. तर दुसरी गोष्ट असं आहे की काही वेळा आपण गुगल पे, गुगल मीट ह्या गोष्टी वापरत असतो. गुगल मीटला आपण पैसे पाठवत असतानाच फक्त ओटीपी मागतं, पण पैसे कुणाचे येत असतील तर कधीही आपल्याला ओटीपी मागत नसतं. लक्षात ठेवा. समजा एखादं स्कॅनर हे पाठवलं काय, तर तुम्हाला असे पैसे पाठवायचे, हे स्कॅन करा, हे स्कॅन केल्यानंतर तुम्हाला पैसे येतील, असं काही वेळा मेसेज येतो बघा. फ्रॉड कॉल्स येतात आणि तुम्ही काय करता, स्कॅन करता, ते स्कॅन केल्यानंतर मग त्यावेळी ओटीपी मागतं. जर ओटीपी मागत असेल आपल्या गुगल पेला, फोन पेला, पेटीएमला, तुम्ही जे काही युपीआय वापरताय, अशा वेळी जर तुम्ही वापरत असाल तर अशा वेळी सिक्युरिटीच्या दृष्टीनं ओटीपी आपल्याला ठेवला असतो. ज्यावेळी आपण पैसे पाठवायचे असतात त्याच वेळी आपल्याला काय होतं की आपल्याला ओटीपी येतो. जर आपल्याला कोणाकडं पैसे यायचे असतील तर आपल्याला ओटीपी अजिबात येत नाहीत. लक्षात घ्या. त्यामुळं कोणी ओटीपी सांगत असतील तर अजिबात ओटीपी कोणालाही सांगायचं नाही. आलं लक्षात? हे इथिक्स जे आहेत ते डिजिटल साक्षरतेमध्ये आपल्याला उपयोगात येत असतात. त्यामुळे ही साक्षरता आपल्याला होणं गरजेचं आहे. आज प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे, आणि असे मोबाईलचा वापर करून सिक्युरिटीच्या दृष्टीने जर बघितलं तर भरपूर अकाउंट किंवा इकॉनॉमिकली आपल्याला जास्त प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो, किंवा आपल्याकडं आपले जो काही बँकेतले अकाउंट असतील ते हॅक केले जाऊ शकतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे ओटीपी हे करू नयेत. त्यानंतर आपलं जे काही सिम कार्ड असतं बघा, खरं तर बँकेला आपल्याला आपलं सिम कार्ड जोडलेलं असतं, आपला मोबाईल नंबर जोडलेला असतो. काही वेळा मोबाईल सिम कार्ड स्वॅपिंग म्हणून एक पद्धत आहे की तुमचं कार्ड तो बंद करायचा, आलेला ओटीपी त्याला सांगितला की तो कार्ड तुमच्या मोबाईल मधलं बंद होतं. तो त्याचं कार्ड त्या ठिकाणी नंबर गेल्यानंतर तो ओटीपी त्यामध्ये तो काय करतो, त्याच्या नावानं कार्ड चालू होतं, आणि तिथं तो जो काही मोबाईल आहे त्याचा चालू होतो. त्यानंतर तुम्हाला जे काही मेसेज येणार आहेत, काय येणार आहेत, सगळे मोबाईल येत असतात, ओटीपी तुमच्या मोबाईल नंबरला येत असतात. अशा वेळी तिथं आपण फसले जातो आणि आपलं नुकसान होऊ शकतं. म्हणजे अशा पद्धतीनं अशा अनेक गोष्टी होतात. त्यामुळे ह्या डिजिटल साक्षरतेच्या बाबतीत आपण जागरूक राहिलंच पाहिजे. आपण चांगल्या प्रकारे डिजिटल साक्षर होणं गरजेचं आहे. आपण काही वेळा फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, अनेक असे सोशल मीडिया ऍप आहेत की त्या ऍपचा आपण वापर करत असतो, आणि या ऍपचा वापर करत असताना आपण आपल्या फॅमिलीचे, आपले वैयक्तिक फोटो आपण शेअर करत असतो. हे शेअर करत असताना आपण कधीही आपल्या इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल ही आपली प्रोफाईल ही कायम सिक्युरिटी लॉक केली पाहिजे, त्याची प्रायव्हसी लॉक केली पाहिजे. फक्त आपण सिक्युरिटी ज्यावेळी आपण फ्रेंड रिक्वेस्ट एखाद्याची घेत असतो, तो आपण खरंच आपला तो मित्र आपलाच आहे का, काय आपलं फेक अकाउंट कोणी काढलेलं आहे. काही वेळा असं होतं बघा, आपण थोडस उत्सुकतेच्या पोटी एखादी रिक्वेस्ट आपण काय करतो, फॉलो करतो त्याला, आणि फॉलो केल्यानंतर आपली प्रोफाईल काय होते की त्यांना ती दिसायला लागली की तो आपल्यासारखीच प्रोफाईल दुसरी तयार करतो, आणि दुसरी तयार करून त्याच्याद्वारे दुसऱ्यांना आपल्या फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये लोक आहेत त्या लोकांना काय करतो की तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायला लागतो, आणि ते फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर आपल्याला समोरच्या मित्राला काय वाटतं, हा आपली मैत्रीणच आहे, आणि त्या पद्धतीने आपले ते काय होतं की आपण त्याची रिक्वेस्ट जी आहे ती काय करतो, स्वीकारतो.
मग असं केल्यानंतर काय होतं की आपल्याला मग त्या काही दिवसांनी त्याचा मेसेज येतो, अरे असं असं झालंय की मला थोडे पैशांची गरज आहे आणि तू मला पैसे पाठवू शकतास काय. मग आपण भोळे बाबड्यापणाने काय करतो की आपण पैसे पाठवतो. मग अशा वेळी हे अशा काही गोष्टी घडू नयेत, अशा वेळी आपण फ्रेंड रिक्वेस्ट व्यवस्थित चेक करायचे. एक वेळ माझ्या बाबतीतच माझी इंस्टाग्रामची सरगर सर हा सर हॅलो. हा बोला. आपण वेळेपेक्षा 40 मिनिटं लेट आहोत, थोडस कन्क्लूड हो करूया काय. आपण. येस 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 आणि येस. सर काय माहितीये का, हा जो भाग आहे ना तो परवा दिवशीच्या लेक्चर मध्ये सायबर सुरक्षामध्ये येणार आहे. येस येस. त्यामुळे त्या मॅडमना तो भाग आपण ठेवूया त्यांच्यासाठी. ओके ओके सुरक्षेचा ओके. जो भाग आहे तो. येस येस येस. ठीक आहे. हे हा. थोडक्यात मी हा सांगण्याचा प्रयत्न सॉरी टू केलेला आहे. डिस्टर्ब. आणि मी या ठिकाणी मला आपण माझी विद्यार्थिनींनी इथं संधी दिली आणि माझा जो काही विषय आहे तो मांडण्यासाठी मी तुमच्या सर्वांचा मी आभारी मानतो आणि या ठिकाणी माझं लेक्चर जे आहे ते थांबवतो. थँक्यू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय सुंदर पद्धतीनं सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत सर, कारण आमच्या नेहमीच्या या लेक्चर सिरीजमध्ये सुद्धा अगदी तुमची आम्हाला भरभरून मदत मिळत असते आणि अतिशय टेक्नोसॅव्ही असं हे व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी संघाच्या उपाध्यक्षा कीर्ती महाजन मॅडम यांना काय विनंती काम आहे करते तुला? की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. काय आणायचंय? बर. नमस्कार. आवाज येतोय ना? हो मॅडम. हा ओके. येतोय. हा, मी कीर्ती महाजन, कन्या महाविद्यालय माजी विद्यार्थिनी संघ व कन्या महाविद्यालय मिरज तर्फे आपले सर्वांचे आभार मानते. सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला त्याबद्दल धन्यवाद. आजचे वक्ते प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब सरगर सर, आपण आम्हास डिजिटल साक्षरतेविषयी खूप छान माहिती दिलीत, जी प्रत्येकालाच आजच्या या डिजिटल युगात नक्कीच खूप उपयोगी आहे. खऱ्या अर्थी आज तुम्ही आम्हाला डिजिटल साक्षर बनवलं असं म्हणायला हरकत नाही. खरोखर तुम्ही डिजी ऍप आणि AI किंवा चॅट GPT याबद्दल खूप छान माहिती सांगितलीत सर. आणि प्रत्यक्षात वोटर कार्ड कसं आपण हे करायचं, फक्त मला एक प्रश्न विचारायचा होता तेव्हा, पण आता मी तुम्हाला नंतर विचारीन कॉलेजमध्ये. विचारा मॅडम, काय अडचण नाही. तेच विचारायचं होतं की आपल्या फोनमध्ये डिजिटल लॉक आपण ऍप डाउनलोड केलं तर ते सर्व सरकारी कागदपत्र आपल्याला त्यात ऑलरेडी डाउनलोडेड असतात का आपण ते डाउनलोड करायचे असतात? ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायला लागणार. डाउनलोड करावे लागतात आपण. हा. नाही, आता समजा आपल्याला 10वीचं सर्टिफिकेट आपलं गहाळ झालं असेल, परत हवं असेल, तर आपल्याला ते परत तिथे मिळतं का? म्हणजे डिजी लॉकर मध्ये असतं ते का आपण ह्याच्याकडेच संस्थेकडेच मागावं लागतं ते? नाही, आपल्याला डिजी लॉकरला मिळतं. त्याचा उपयोग आपण त्याची प्रिंट काढून आपण आपल्याला कुठल्याही डॉक्युमेंट त्याचा आपण उपयोग करू शकतो. हा, फक्त त्यासाठी काय आहे की आपल्याला त्याचे जे मिळालेले मार्क आहेत, हा मार्क, वर्ष, हे गोष्टी जरा माहित असणं गरजेचं आहे. बरोबर. आणि त्यामध्ये नाव आपलं परफेक्ट असलं पाहिजे, जसं आधारला आहे तेच नाव आपल्याला तिथं हे करतायत. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला, म्हणजे आपल्याला सरकारी ऑफिसात न जाता हवे ते डॉक्युमेंट आपण डाउनलोड करू शकतो. येस येस. हो. ओके, थँक्यू सर. तसेच आपले तर खूप खूप आभार आहेतच की आपण आम्हाला खऱ्या अर्थी आज साक्षर बनवलं. त्याचबरोबर आपल्या संस्थेचे सेक्रेटरी श्री झाडबुके सर, प्राचार्य डॉक्टर उल्हास माळकर सर, प्राध्यापक वर्ग कट्टीमणी सर, अध्यक्ष आपल्या वनिता मॅडम, सेक्रेटरी सोनम मॅडम, सर्व कार्यकारिणीच्या माझ्या मैत्रिणी, माझ्या सर्व आजी व माजी मैत्रिणी, आपणा सर्वांचे मी खूप मनापासून आभार मानते की आपण या संधीचा लाभ घेऊन आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलात आणि आजच्या सारखं जॉईन होऊन उद्याही आपण उद्या आणि परवा 2 दिवस या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही मी तुम्हाला विनंती करते. थँक्यू. सोनम मॅडम. धन्यवाद मॅडम. अशा रीतीने आजच्याही कार्यक्रमाला सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं जॉईन व्हावं
आज झाले त्यांनी तर व्हावंच. उद्या आणखीन आपल्या मित्रमैत्रिणींना जॉईन व्हायला. उद्याच्याही आणि परवाचेही दोन्ही लेक्चर चांगली होतील. ओके मॅडम. थँक्यू सर. सरगर सर, खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. येस, उद्या जॉईन होऊया परत सगळे. येस. ओके.